फोटोसिंथेसिस टॉपिकची रिव्हिजन सुरू करायची आहे. फोटोसिंथेसिस इन प्लांट्स. ठीक आहे. आता फोटोसिंथेसिसचा जर विचार केला तर हे जी फोटोसिंथेसिस प्रोसेस आहे, फोटोसिंथेसिस इट इज अ फिजिको केमिकल प्रोसेस. फिजिकल केमिकल प्रोसेस. ठीक आहे. बाय विच ग्रीन प्लांट्स यूज द लाईट एनर्जी टू सिंथेसाइज ऑर्गॅनिक कंपाऊंड. याच्यामध्ये जे ग्रीन प्लांट्स आहेत ते ग्रीन प्लांट्स लाईट एनर्जीचा यूज करून फूड बनवतात. काय बनवतात? फूड बनवतात. यालाच म्हणतो फोटोसिंथेसिस. अँड इट इज द बेसिस ऑफ द लाईफ ऑन द अर्थ. म्हणजे ज्या सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे आहेत त्यांना जो एनर्जीचा सोर्स आहे तो याच्यातूनच मिळतो. म्हणजेच काय, इट इज अ बेसिस ऑफ लाईफ ऑन अर्थ. इट इज अ बेसिस ऑफ लाईफ ऑन द अर्थ. कोण? फोटोसिंथेसिस ही प्रोसेस. ठीक आहे. आणि अल्टिमेटली आता जे फूड बनवणार आहेत, म्हणजेच आपल्याला जे फूड वेब माहिती आहे, ग्रीन प्लांट्स फूडला बनवणार. ठीक आहे. ते आहे ना, ग्रीन प्लांट्स काय करणार आहेत? फूड बनवणार आहेत. ते फूड कोण खाणार आहेत? हार्बिवर्स खाणार आहेत. हार्बिवर्सला कोण खाणार आहेत? कार्निवर्सला कोण खाणार आहेत? सॅप्रोफाइट्स. ठीक आहे. ही पूर्ण फूड चेन. या फूड चेनमध्ये मेन कोण आहेत? प्लांट काय बनवतात? फूड. आणि त्या प्रोसेसलाच म्हणतो फोटोसिंथेसिस. त्या प्रोसेसलाच म्हणतात फोटोसिंथेसिस प्रोसेसचा यूज करून प्लांट फूड बनवतात. आणि हे फूड बनवण्यासाठी लाईट हा एक मेन फॅक्टर आहे. सो दॅट असं म्हणतात की ऑल लिव्हिंग फॉर्म्स डिपेंड्स ऑन लाईट. विच लाईट? सनलाईट. फॉर एनर्जी. ठीक, महत्त्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. फोटोसिंथेसिस अ फिजिको केमिकल प्रोसेस. ग्रीन प्लांट्स by using the light makes the food. It is the basis of the life on the earth. Plants makes the food. These foods eaten by the herbivores, नंतर carnivores, नंतर saprophytes. So that all living organisms or forms are depends on the light for the energy. ठीक आहे. नंतर importance of the photosynthesis. Primary source of the food. Photosynthesis is the primary source of the food because plant produce the food and this food is primary source of all the food. ठीक आहे. and it releases the oxygen. या प्रोसेसमध्ये कोणता गॅस रिलीज होतो? ऑक्सिजन गॅस ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होतो. ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज होणारा गॅस कोणता आहे? ऑक्सिजन. ठीक आहे. नेक्स्ट वन. याच्यानंतर आहे एक्सपेरिमेंट रिलेटेड टू द फोटोसिंथेसिस. नेक्स्ट वन इज द एक्सपेरिमेंट्स रिलेटेड टू द फोटोसिंथेसिस. आता एक्सपेरिमेंट्समध्ये कोणते एक्सपेरिमेंट आहेत ते बघायचं. पहिलं आहे व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड व्हेरिगेटेड म्हणजे काय? पार्शियली कवर्ड लीफ. त्याला म्हणतात व्हेरिगेटेड लीफ. जे लीफ कवर केलेलं आहे ब्लॅक पेपरने. ठीक आहे. सेकंड एक्सपेरिमेंट आहे, त्याला म्हणतो हाफ लीफ एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. ठीक आहे. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे थर्ड एक्सपेरिमेंट, ज्याचं नाव आहे एक्सपेरिमेंट बाय द जोसेफ प्रिस्टले एक्सपेरिमेंट. नंतर फोर्थ एक्सपेरिमेंट आहे इंगेन हाऊस एक्सपेरिमेंट. आता याच्या एक्सपेरिमेंटवरती प्रश्न येत नाही, फक्त नावं लक्षात ठेवायच्यात. नंतर नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे जुलियस वॉन सॅक एक्सपेरिमेंट. ठीक आहे. नंतर आहे एंगलमन एक्सपेरिमेंट. 6वा. इंगेन हाऊस वेगळा आणि एंजलमन एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आणि हे नंतरचा एक्सपेरिमेंट आहे व्हॅन नील एक्सपेरिमेंट. कॉर्नेलियस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. ठीक आहे. आणि नंतर ॲट द एंड हा लास्ट एक्सपेरिमेंट आहे. म्हणजे टोटल 7 एक्सपेरिमेंटचा स्टडी आहे. ठीक आहे. 7 एक्सपेरिमेंटचा स्टडी आहे. इन शॉर्ट तो करायचा आहे. व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट, हाफ लीफ एक्सपेरिमेंट, जोसेफ प्रिस्टले एक्सपेरिमेंट, इंगेन हाऊस एक्सपेरिमेंट,
जुलियस वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट, एंगलमन एक्सपेरिमेंट आणि कॉर्नियस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. आता यांचे जर साल बघितलं तर ते साल पण प्रिस्टलेचा एक्सपेरिमेंट जो आहे, प्रिस्टलेचा जोसेफ प्रिस्टलेचा जो एक्सपेरिमेंट आहे तो 1770मध्ये 1770मध्ये केला आहे प्रिस्टलेनी. जोसेफ प्रिस्टले 1770मध्ये केला एक्सपेरिमेंट. इंगेन हाऊसचा जो एक्सपेरिमेंट आहे तो 1730च्या आसपास आहे, तर तिचा जन्मच त्यावेळेस झालेला आहे. 1730च्या आसपास म्हणजे 1730 ते 99मध्ये त्याचा जन्म आहे. या काळातला तो एक्सपेरिमेंट, त्याचा जन्म आहे त्यावेळेस तो. ठीक आहे. नंतर आहे जुलियस वॉन सॅक्स 1854चा एक्सपेरिमेंट आहे. नंतर आहे एंजलमन एक्सपेरिमेंट. एंजलमनचा जो जन्म आहे तो जन्मच जवळजवळ 1843 नंतरचा आहे आणि 1909ला तो मेला आहे, तो म्हणजे याच्यानंतरचा एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे. 1843 ते 1909पर्यंत त्याचा कालावधी आहे. नंतर वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट याचा पण 1897ला जन्म झालेला आहे, 1897ला जन्म आहे आणि 1985ला तो मेला आहे. मग त्याने एक्सपेरिमेंट कधी केला आहे, याच्यानंतर केला. म्हणजे हा सिक्वेन्स आहे. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा. प्रिस्टले, इंगेन हाऊस, जुलियस वॉन सॅक्स, एंजलमन, कॉर्नेलियस व्हॅन नील. ठीक आहे. प्रिस्टले, इंगेन हाऊस, जुलियस व्हॅन सॅक्स, एंजलमन आणि कॉर्नियस व्हॅन नील, CVN हा सिक्वेन्स. प्रिस्टले, इंगेन हाऊस, जुलियस वॉन सॅक्स, एंजलमन आणि कॉर्नेलियस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. याच्यावरती जास्त प्रश्न नाही, पण फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवायचं कॉन्क्युलेटेड काय. ठीक आहे. त्यातला पहिला पॉईंट आहे व्हेरिगेटेड लीप एक्सपेरिमेंट. ठीक आहे. पहिला एक्सपेरिमेंट आहे व्हेरिगेटेड लीप एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड लीप एक्सपेरिमेंट, व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. असा लीफ जे पार्शियली कवर आहे. ठीक आहे. पार्शियली कवर बाय द ब्लॅक पेपर. ठीक आहे. दिस लीफ टेस्ट इज फॉर द टेस्ट फॉर द प्रेझेन्स ऑफ द स्टार्च. टेस्ट फॉर स्टार्च प्रेझेन्स. स्टार्च प्रेझेंट आहे का नाही हे ओळखण्यासाठी ही टेस्ट आहे. आणि ह्यांनी ह्यातून काय सांगितलेलं आहे, फोटोसिंथेसिस ऑकर्स ओनली इन ग्रीन पार्ट ऑफ प्लांट. फोटोसिंथेसिस ऑकर्स इन ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. फोटोसिंथेसिस ऑकर्स इन ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट कॉल्ड एज द व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलं, फोटोसिंथेसिस ऑकर्स इन अ ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. हा कोणता एक्सपेरिमेंट आहे, व्हेरिगेटेड लीफ एक्सपेरिमेंट. नेक्स्ट एक्सपेरिमेंट आहे हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हाफ लीफ एक्सपेरिमेंट. आता हाफ लीफ एक्सपेरिमेंट बघा काय. हाफ लीफ एक्सपेरिमेंट काय सांगतो. ठीक आहे. ज्या वेळेस आपण लीफचा काही पार्ट, समजा हे लीफ आहे. ठीक आहे. ज्यावेळेस आपण लीफचा काही पार्ट KOHच्या सोल्युशनमध्ये टाकू, म्हणजे KOH मध्ये हा पार्ट जर समजा मी डीप केला, असा डीप म्हणजे फक्त ठेवला आहे, म्हणजे असं आहे. आणि समजा हे असं लीफ आहे आपलं, सॉरी त्यावेळेस हा जो पोर्शन असणार आहे एवढा, ठीक आहे, तिथं काय होणार आहे, तिथं स्टार्चचं प्रिपरेशन होणार नाही. आता जो हाफ लीफ एक्सपेरिमेंट आहे, हाफ लीफ एक्सपेरिमेंटमध्ये लक्षात ठेवायचं, हाफ लीफ एक्सपेरिमेंटमध्ये KOH सोक्ड कॉटन वापरलेलं आहे. कॉटन म्हणजे काय, कापूस. KOHनी ओला केलेला कापूस याच्यामध्ये वापरलेला आहे. आणि याच्यामध्ये जे लीफ आहे त्या लीफला हाफ पार्ट जो आहे लीफचा तो याने कवर केलेला आहे. आणि हाफ लीफचा जो पार्ट आहे, हा जो पार्ट आहे वरचा हाफ पार्ट, तो एअरला एक्सपोज केलेला आहे, एक्सपोज टू द एअर. आणि ज्यावेळेस एक्सपेरिमेंट करू त्यावेळेस हा जो वरचा पोर्शन आहे इथं स्टार्च तयार झालेलं आहे. आणि जो खालचा पोर्शन आहे जिथं KOH सोक कॉटन होता तिथं स्टार्चचं प्रोडक्शन झालं नाही, हा कोणता एक्सपेरिमेंट आहे, हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हाफ लीफ एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, CO2 इज रिक्वायर्ड फॉर द फोटोसिंथेसिस. प्रूफ काय केलं आहे, CO2
इज रिक्वायर्ड फॉर फोटोसिंथेसिस. हा एक्सपेरिमेंट कोणता आहे? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. हा एक्सपेरिमेंट कोणता आहे? हाफ लीफ एक्सपेरिमेंट. नेक्स्ट वन, हाफ लीफ एक्सपेरिमेंट नंतरचा नेक्स्ट एक्सपेरिमेंट येतोय थर्ड वन, जोसेफ प्रिस्टले एक्सपेरिमेंट. थर्ड वन, जोसेफ प्रिस्टले एक्सपेरिमेंट. प्रिस्टले एक्सपेरिमेंटमध्ये काय केलेलं आहे? ठीक आहे, हा जो प्रिस्टलेने एक्सपेरिमेंट केला आहे त्यांनी काय सांगितलेलं आहे? एअरचा जो रोल आहे, एअरचा रोल आहे तो प्रूव्ह करण्यासाठी केलेला आहे. एअरचा रोल फोटोसिंथेसिसमध्ये काय? एअर म्हणजे ऑक्सिजन असणार त्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यांनी काय केलं? त्यांनी 1774मध्ये ऑक्सिजनची डिस्कवरी केली. कोणी? प्रिस्टलेनी. ऑक्सिजनची डिस्कवरी कोणी केली? प्रिस्टलेनी केली. कधी? 1774मध्ये. एअरचा रोल प्रूव्ह करण्यासाठी कोणता एक्सपेरिमेंट आहे? प्रिस्टले एक्सपेरिमेंट आहे. ठीक आहे, आणि या एक्सपेरिमेंटमध्ये त्यांनी जो एक्सपेरिमेंट केला आहे त्या एक्सपेरिमेंट म्हणतो बेल जार एक्सपेरिमेंट. बेल जार एक्सपेरिमेंट. ठीक आहे, बेल जार एक्सपेरिमेंट. आणि यांनी काय सांगितलेलं आहे? बर्निंग कॅन्डल. आता बेल जार एक्सपेरिमेंटमध्ये काय आहे? एक जार आहे, असा मोठा शेप, असा शेपचा तो जार आहे. कॉन्क्लुजन महत्त्वाचं आहे याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? एक झाड ठेवलेलं आहे. ठीक आहे, एक मेणबत्ती ठेवलेली आहे आणि एक ॲनिमल ठेवलेला आहे आणि तो उंदीर आहे. तो कोण आहे? उंदीर. मेणबत्ती, प्लांट आणि ॲनिमल. मग यांनी एक सांगितलं, आणि जे प्लांट जे होतं ते होतं मिंट प्लांट. कोणतं प्लांट होतं? मिंट प्लांट. मेणबत्ती म्हणजे कॅन्डल, आणि थर्ड वन इज द ॲनिमल, त्याचं नाव आहे माऊस. ठीक आहे, हे तिघ जण होते. ज्यावेळेस बर्निंग कॅन्डल, मग ज्यावेळेस कॅन्डल बर्न करू, बर्निंग कॅन्डल, आणि दुसरा पॉईंट बर्निंग कॅन्डल आणि ब्रिदिंग बाय द ॲनिमल. ब्रिदिंग बाय ॲनिमल, हे दोन गोष्टी काय करतात? एअर क्वालिटी डॅमेज करतात. एअरला काय करतात? डॅमेज करतात, कारण की एअरमध्ये CO2 मिक्स होणार आहे. एअरमध्ये काय मिक्स होणार आहे? यांच्यामुळं CO2 मिक्स होणार आहे. कोणी सांगितलं? जोसेफ प्रिस्टले एक्सपेरिमेंटने. ठीक आहे, आणि अजून काय सांगितलं? प्रोसेस वगैरे गरज नाही, फक्त एक जार आहे. ठीक आहे, ते जार उंदीर पाहून घ्यायचे ते काय. ठीक आहे, ते जारच्या आतमध्ये एनक्लोज केलेलं आहे सगळ्यांना. ठीक आहे, ठीक आहे. आणि याच्यातून अजून एक सांगितलेलं आहे, बर्निंग कॅन्डलमधून बाहेर काय पडला आहे? CO2 गॅस. ब्रिदिंगमधून काय बाहेर पडलं आहे? CO2. हे CO2 बाहेर पडलेला CO2 प्लांट घेतं. कोण घेतं? प्लांट. कोणतं प्लांट आहे इथं? मिंट प्लांट घेतं आणि ऑक्सिजनला बनवतं. काय? कोणाला बनवतं? ऑक्सिजनला बनवतं. हे कोणी सांगितलं? प्रिस्टलेनी सांगितलं. कोणी सांगितलं? प्रिस्टलेनी सांगितलं. महत्त्वाचा एक्सपेरिमेंट होता प्रिस्टलेचा. नंतर आहे इंडियन हाऊस एक्सपेरिमेंट. नंतर कुठला एक्सपेरिमेंट आहे? इंडियन हाऊस एक्सपेरिमेंट. एक सेकंड. हां, थर्ड वन, याच्यानंतरचा कोणता आहे? फोर्थ एक्सपेरिमेंट आहे इंडियन हाऊस एक्सपेरिमेंट. यांनी काय केलं आहे? याचा जो रिझल्ट आहे तो रिझल्ट जर बघायचं म्हटलं, काय म्हटलं आहे तो नेमकं? या एक्सपेरिमेंटमधून काय सांगायचं होतं? इंडियन हाऊस एक्सपेरिमेंटमधून सनलाईट इज इसेन्शियल फॉर प्लांट टू प्युरिफाय द एअर. इंडियन हाऊसने जे सांगितलं इथं, त्यांनी काय सांगितलं? CO2 जो बाहेर पडतो या दोघांमधून, बर्निंग कॅन्डलमधून, ब्रिदिंग ऑफ बाय द ॲनिमल, तो प्लांट काय करतात? त्याचा O2 बनवत आहेत. म्हणजे एअरला काय करतात? प्युरिफाय. ते प्युरिफाय करण्यासाठी कोण महत्त्वाचं आहे? सनलाईट महत्त्वाचं आहे. हे कोणी सांगितलं? इंडियन हाऊस एक्सपेरिमेंटने. कोणत्या एक्सपेरिमेंटने? इंडियन हाऊस. सिक्वेन्स लक्षात ठेवायचा आहे. इंडियन हाऊस नंतर काय येते. ठीक आहे, महत्त्वाचं सांगितलं डायरेक्ट. आणि यांनी अजून एक सांगितलं, जे ग्रीन प्लांट्स आहेत, जे फक्त ग्रीन प्लांट असणार आहेत, ओनली ग्रीन प्लांट्स रिलीजेस द ऑक्सिजन रिलीज करणारे फक्त कोण आहेत? ग्रीन प्लांट्स आहेत, हे त्यांनी सांगितलं. ठीक आहे, आणि हा जो त्याने एक्सपेरिमेंट केला तो ॲक्वॅटिक प्लांटवरती पण केलेला आहे. ब्राईट सनलाईट असेल, स्मॉल बबल्स
वेअर फॉर्म्ड अराउंड द ग्रीन पार्ट वाईल द इन अ डार्क दे डिड नॉट. मग त्याने काय सांगितलं, ज्यावेळेस आपण सी वॉटरमधलं जे प्लांट आहेत, अंडरग्राऊंड प्लांट्स जे आहेत, ठीक आहे, किंवा जे ॲक्वॅटिक प्लांट्स आहेत, ॲक्वॅटिक प्लांट, या ॲक्वॅटिक प्लांटमध्ये समजा हा समुद्र आहे आणि इथे एक प्लांट आहे आणि इथे एक सनलाईट प्रेझेंट आहे, ठीक आहे. ज्यावेळेस सनलाईट प्रेझेंट असेल त्यावेळेस ह्या ग्रीन पार्टच्या शेजारी ऑक्सिजनचा बबल तयार होईल, आणि ज्यावेळेस सनलाईट नसेल, नो सनलाईट, नो सनलाईट, नो बबल. नो बबल म्हणजे काय, नो एअर. नो बबल म्हणजे काय, नो एअर. हे कोणी सांगितलं, इंगेनहाऊस एक्सपेरिमेंटमधून. कोणत्या एक्सपेरिमेंटमधून, इंगेनहाऊस. त्यांनी ॲक्वॅटिक प्लांटचा पण यूज केलेला आहे, एवढं फक्त लक्षात ठेवायचं. नेक्स्ट वन इज इंगेनहाऊस एक्सपेरिमेंट नंतर आहे जुलियस वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट. जुलियस वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट काय म्हणलेलं आहे त्यांनी बघायचं. जुलियस वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट ह्यांनी जे प्रूव्ह केलं ते प्रूव्हमध्ये कोणते कोणते स्टेटमेंट आहेत महत्त्वाचे आहेत. प्लांट फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये जो सबस्टन्स बनवतात त्याला म्हणतो आपण ग्लुकोज. हा म्हणतो, ह्यांनी काय सांगितलं, ग्लुकोज इज प्रोड्युस्ड अँड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च, अँड स्टोर्ड इन द फॉर्म ऑफ स्टार्च. नंतर त्यांनी सांगितलं क्लोरोफिल इज लोकेटेड इन अ स्पेशल बॉडीज. क्लोरोप्लास्ट आहे, त्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे. लक्षात ठेवायचं, क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये काय आहे, क्लोरोफिल आहे. आणि थर्ड स्टेटमेंट त्यांनी सांगितलेलं आहे ग्लुकोज इज मेड इन द ग्रीन पार्ट ऑफ द प्लांट. ग्लुकोज इज मेड इन द ग्रीन पार्ट ऑफ प्लांट. हा कोणता एक्सपेरिमेंट आहे, वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट. इंगेनहाऊस एक्सपेरिमेंट, प्रिस्टले एक्सपेरिमेंट, हे नंतर व्हेरिगेटेड लीफ, हाफ लीफ एक्सपेरिमेंट, ठीक आहे. नंतर आहे वॉन सॅक्स एक्सपेरिमेंट, नंतर आहे एंगलमन एक्सपेरिमेंट, अँड देन आहे हां नेक्स्ट एक्सपेरिमेंट जो आहे तो कोणता आहे, एंगलमन एक्सपेरिमेंट किंवा एंजलमन एक्सपेरिमेंट. सिक्स्थवाला एंजलमन एक्सपेरिमेंट. एंजलमन एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, एंजलमन एक्सपेरिमेंटमध्ये, ठीक आहे, यांनी एक्सपेरिमेंट करण्यासाठी ग्रीन अल्गी वापरली. काय वापरलेली आहे, महत्त्वाचा पॉईंट, ग्रीन अल्गी वापरलेली आहे, आणि त्या अल्गीचं नाव आहे क्लॅडोफोरा. क्लॅडोफोरा नावाची ग्रीन अल्गी वापरली कोणी, एंगलमन एक्सपेरिमेंटमध्ये, ठीक आहे. हे जे बॅक्टेरिया आहेत किंवा हे जे ब्ल्यू ग्रीन अल्गी आहेत, ब्ल्यू ग्रीन अल्गी, हे जे स्पेक्ट्रम ऑफ द लाईट आहे, त्या स्पेक्ट्रम ऑफ लाईटच्या ब्ल्यू आणि रेड रिजनवरती काय होतात, रिजनवरती ॲक्युमुलेट होतात, ठीक आहे. आणि हा जो सायंटिस्ट आहे एंजलमन, त्यांनी काय केलं, ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर द फोटोसिंथेसिस, ॲक्शन स्पेक्ट्रम फॉर फोटोसिंथेसिस हा डिस्क्राईब केला. म्हणजे कोणत्या वेवलेंथला लाईट जास्त फोटोसिंथेटिक प्रोडक्ट म्हणजे ग्लुकोज बनवणार आहे, फोटोसिंथेसिस डिस्क्राईब केला. कोणी केला, एंजलमननी केला. एंजलमननी तो डिस्क्राईब केलेला आहे, ठीक आहे. आणि कधी सांगितलं, ब्ल्यू आणि रेड ठिकाणीच जास्त हे होते, प्रोडक्ट बनतोय, ठीक आहे. स्पेक्ट्रम ऑफ लाईट बनवला आणि कुठल्या ठिकाणी जास्त हे होते, ब्ल्यू आणि रेडमध्ये. आणि त्या ब्ल्यू आणि रेडच्यामध्ये कोण आहे, ग्रीन कलर आहे आणि येलो कलर आहे. ब्ल्यू अँड रेड, इन द रिजन ऑफ द ब्ल्यू अँड रेड, ब्ल्यू आणि रेड यांच्यामध्ये कोण आहे महत्त्वाचा, ग्रीन रिजन जास्त प्रमाणात आहे. आणि जो स्पेक्ट्रम ऑफ द लाईट आहे, स्पेक्ट्रम ऑफ द लाईट, ह्या स्पेक्ट्रम ऑफ लाईटमध्ये जर बघितलं तर जो व्हिजिबल रिजन आहे, व्हिजिबल रिजन तो कधी ते कितीपर्यंत आहे, 400 ते 700, 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटरपर्यंत तो व्हिजिबल, त्याची रेंज आहे 400 नॅनोमीटर ते 700 नॅनोमीटर आहे, ठीक आहे. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. नेक्स्ट आहे
ह्यांनीच जो एंजलमल एक्सपेरिमेंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी रिॲक्शन पण सांगितलं. इक्वेशन फॉर द प्रोसेस ऑफ द फोटोसिंथेसिस इज, इक्वेशन पण दिलं त्यांनी. काय ते इक्वेशन तर माहिती आहे, CO2 प्लस H2O फॉर्म्स C6H12O6 प्लस ऑक्सिजन गॅस इज रिलीज. इथे असणारे 6O2 गॅस इज रिलीज, म्हणजे O2 किती आहेत, 6CO2 प्लस 12 H2O gives C6H12O6 and 6CO2. 6 12 1 6, 6 12 1 6 लक्षात ठेवायचं, 6 12 1 6. ठीक आहे. आणि ह्यांनी अजून एक सांगितलं, याच्यानंतर काय झालं बघा, 19th सेंचुरीमध्ये, बाय द मिडल ऑफ द 19th सेंचुरी इट इज डिस्कवर्ड दॅट, 19th सेंचुरीमध्ये काय डिस्कवर झालं, 19th सेंचुरीमध्ये असं सांगण्यात आलं की प्लांट लाईट एनर्जीचा यूज करून आणि CO2 प्लस H2Oचा यूज करून फूड बनवतात. काय बनवतात, फूड बनवतात, लक्षात ठेवायचं. 19th सेंचुरीमध्ये सांगितलं. नंतर आहे CVN एक्सपेरिमेंट, कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. 7वा एक्सपेरिमेंट आहे जो महत्त्वाचा आहे, कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. 7वा एक्सपेरिमेंट कॉर्नेलियस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. कॉर्नेलियस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. आता या एक्सपेरिमेंटमध्ये काय केलेलं आहे त्याने, व्हॅन नील एक्सपेरिमेंटमध्ये, व्हॅन नीलने एक्सपेरिमेंट करत असताना, ठीक आहे, पर्पल आणि ग्रीन बॅक्टेरियाचा यूज केला. पर्पल अँड ग्रीन बॅक्टेरियाचा यूज केला. पर्पल आणि ग्रीन बॅक्टेरियाचा यूज करून त्याने एक्सपेरिमेंट केला. ठीक आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, फोटोसिंथेसिस इज लाईट डिपेंडंट रिॲक्शन. फोटोसिंथेसिस इज लाईट डिपेंडंट रिॲक्शन. लाईट डिपेंडंट रिॲक्शन. फोटोसिंथेसिस इज लाईट डिपेंडंट रिॲक्शन. ठीक आहे. हे कोणी सांगितलं, यांनी सांगितलेलं आहे. आणि या रिॲक्शनमध्ये काय सांगितलं, 2H2A plus CO2 in a presence of light forms 2A plus CH2O which is nothing but the sugar and H2O. असं त्यांनी सांगितलं आहे. इथं हायड्रोजन जो एक कंपाऊंड आहे तो ऑक्सिजनच आहे खरं, तो कंपाऊंड महत्त्वाचा आहे. ठीक आहे. नंतर याने अजून काय सांगितलं आहे, इन प्लांट. आता प्लांटमध्ये जे प्लांट्स आहेत, सगळे प्लांट, त्याने जो एक्सपेरिमेंट केलेला आहे त्याच्याबद्दल माहिती पाहतोय. कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंटनी, कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंटमध्ये काय सांगितलेलं आहे, एक मिनिट. हां, कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंट. कॉर्नस व्हॅन नील एक्सपेरिमेंट जो आहे, CVN एक्सपेरिमेंट, याने काय सांगितलं आहे, H2 इज हायड्रोजन डोनर, H2O इज H2 डोनर and it oxidizes O2. पहिली स्टेप. H2O हायड्रोजन डोनर आहे. नंतर जे पर्पल बॅक्टेरिया आहेत, पर्पल बॅक्टेरिया, ते H2S यूज करतात हायड्रोजन डोनर म्हणून. हायड्रोजन डायसल्फाईडचा यूज करतात ॲज अ H2 डोनर. H2 डोनर कोण आहे, हायड्रोजन बायसल्फाईड. इकडं कोण आहे, हायड्रोजन सल्फाईड. आणि इकडं कोण आहे, H2 आहे. आणि याच्यामध्ये ऑक्सिजन प्रोड्यूस होत नाही, तर इथं काय प्रोड्यूस होणार आहे, सल्फर प्रोड्यूस होणार आहे. काय प्रोड्यूस होणार आहे, सल्फर प्रोड्यूस होणार आहे. नेक्स्ट काय म्हणलं आहे, थर्ड स्टेटमेंट. ठीक आहे. मग त्यांनी सांगितलं महत्त्वाचं, प्लांटकडून जो ऑक्सिजन बाहेर पडतो तो ऑक्सिजनचा मेन सोर्स H2O आहे. मेन सोर्स H2 आहे, CO2 नाही. CO2 नाही. O2 evolved by the plants are comes from the H2O, not from the CO2. ठीक आहे, हे महत्त्वाचं आहे. आणि शेवटी ती रिॲक्शन आहे, 6CO2 plus 12H2O. 6CO2 plus 12H2O gives C6H12O6 plus
6H2O plus 6O2, IMP reaction. Photosynthesis site and pigments. Photosynthesis site and pigments. एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, जे प्लांट आहेत ते फोटोसिंथेसिस करतात. प्लांट फोटोसिंथेसिस करतात, ठीक आहे. आणि फोटोसिंथेसिस ही प्रोसेस करण्यासाठी प्लांटकडे एक सेल ऑर्गेनल प्रेझेंट आहे. त्या सेल ऑर्गेनल्सचं नाव आहे क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट या सेल ऑर्गेनलमध्ये फोटोसिंथेसिस होतं, ठीक आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट, ठीक आहे. हे जे क्लोरोप्लास्ट आहे, हे क्लोरोप्लास्ट हा जो सेल ऑर्गेनल आहे तो मेसोफिल सेलच्या वॉलमध्ये प्रेझेंट आहे. मेसोफिल सेलमध्ये प्रेझेंट आहे क्लोरोप्लास्ट. आणि ह्या मेसोफिल सेल लिव्हजमध्ये प्रेझेंट असतात. मेसोफिल सेल लिव्हजमध्ये प्रेझेंट असतात, ठीक आहे. आणि ह्या मेसोफिल सेल ज्या आहेत त्या काय मदत करतात, कारण की फोटोसिंथेसिस करण्यासाठी लाईट लागते आणि यांची मदत काय करतात, लाईट मिळवून देण्याचं काम करतात. लाईट देण्यासाठी मदत करतात. ऑप्टिमम क्वांटिटी ऑफ लाईट प्रोव्हाइड करतात किंवा मदत करतात. काय करतात, मदत करतात. कशामुळं, मेसोफिल सेलमुळं, ठीक आहे. आता वेनेवर वी सी द स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट, इन द स्ट्रक्चर ऑफ द क्लोरोप्लास्ट इज डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. क्लोरोप्लास्टमध्ये डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर आहे. क्लोरोप्लास्ट इज अ डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. त्या क्लोरोप्लास्टच्या आतमध्ये डिस्क शेप थायलॅकॉइड्स प्रेझेंट असतात. डिस्क शेप थायलॅकॉइड प्रेझेंट असतात. आणि ह्या थायलॅकॉइडच्या ग्रुपलाच ग्रॅना असं म्हणतात. थायलॅकॉइडच्या ग्रुपलाच काय म्हणतात, ग्रॅना असं म्हणतात. एक हा म्हणजे आला थायलॅकॉइड. आणि ह्या थायलॅकॉइडचं ग्रुपिंग होऊन ग्रॅना तयार होतं. थायलॅकॉइडचं ग्रुपिंग होऊन काय तयार होतं, ग्रॅना तयार होतो. आणि एक म्हणजे कोण आहे, थायलॅकॉइड आहे. थायलॅकॉइडचं ग्रुपिंग होऊन ग्रॅना तयार होतो. मग दोन ग्रॅनांना जोडणारा जो पोर्शन आहे याला म्हणतो स्ट्रोमा लॅमिली. आणि ग्रॅना सोडून जो असा सायटोप्लाझमचा जो पार्ट आहे, फ्लुइड पार्ट आहे, त्याला म्हणतात स्ट्रोमा किंवा त्याला म्हणतात मॅट्रिक्स. फ्लुइड नेचर आहे. फ्लुइड प्रेझेंट इन द इनसाइड मेम्ब्रेन. फ्लुइड प्रेझेंट इनसाइड द मेम्ब्रेन, ठीक आहे. जे लॅमिली हे एक नाव लक्षात ठेवायचं, लॅमिली. थायलॅकॉइड अल्सो कॉल्ड ॲज लॅमिली. थायलॅकॉइडला लॅमिली असंही म्हणतात, ठीक आहे. ग्रॅना जो आहे, इट इज अ ग्रुप ऑफ द थायलॅकॉइड. ग्रॅना इज ग्रुप ऑफ थायलॅकॉइड. ग्रॅना इज ग्रुप ऑफ थायलॅकॉइड. लक्षात ठेवायचं, इट कंटेन्स द लीफ पिगमेंट. याच्यामध्येच काय आहेत, लीफसाठी लागणारे पिगमेंट ते थायलॅकॉइडच्या आतमध्ये आहेत. लीफ पिगमेंट प्रेझेंट आहेत. कशामध्ये, ग्रॅनाच्या आतमध्ये किंवा थायलॅकॉइडच्या आतमध्ये. ग्रॅना इज अ ग्रुप ऑफ द थायलॅकॉइड. नंतर या क्लोरोप्लास्टमध्ये एक सिस्टम असते, त्याला म्हणतो मेम्ब्रॅनस सिस्टम. क्लोरोप्लास्ट अल्सो कंटेन्स द मेम्ब्रॅनस सिस्टम. दिस मेम्ब्रॅनस सिस्टम कंप्राइजेस ऑफ मेम्ब्रॅनस सिस्टम इज अल्सो देअर. आणि ह्या मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये काय आहे, ह्या मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये लाईट ट्रॅप केली जाते. लाईट जी फोटोसिंथेसिस प्रोसेससाठी लागते, ठीक आहे, ती ट्रॅप केली जाते. आणि त्या लाईटचा यूज करून ATP आणि NADPH हे एनर्जी मॉलिक्यूल बनवले जातात. एनर्जी मॉलिक्यूल फॉर्म्ड. कुठं हे तयार होतात, मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये तयार होतात. कुठे तयार होतात हे, मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये. ह्या मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये कोण आहे, मेम्ब्रॅनस सिस्टममध्ये कोण आहे, ग्रॅना आहे, स्ट्रोमा लॅमिली. मग ठीक आहे, मेम्ब्रेनच्या आतमधलं सगळं त्याला म्हणतो मेम्ब्रॅनस सिस्टम, ठीक आहे. मेम्ब्रेनच्या आतमधलं, इनर मेम्ब्रेनच्या आतमधलं सगळं याला म्हणतो मेम्ब्रॅनस सिस्टम. इथं काय होते तेच सांगितलेलं आहे, ठीक आहे. नंतर म्हटलेलं आहे स्ट्रोम. आता
इथं मेम्ब्रेनस सिस्टममध्ये काय आहे, मेम्ब्रेनमध्ये काय म्हणलेलं आहे आपण, लाईट एनर्जीचा यूज केला जातो. लाईट ट्रॅप होती, ATP आणि ADPase2 मॉलिक्यूल फॉर्म होतात. मग इथं जिथं लाईट ट्रॅप होते त्याला म्हणतो लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन्स कुठं, जिथं लाईट ट्रॅप होणार आहे. ठीक आहे. मग लाईट रिॲक्शन कुठं होतात, लाईट रिॲक्शन होतात मेम्ब्रेनस सिस्टमच्या आतमध्ये, ग्रॅनाच्या आतमध्ये. कुठं होतं त्या, ऑकर्स इनसाइड द ग्रॅना. इनसाइड द ग्रॅना म्हणजे क्लोरोप्लास्टमधले असं स्ट्रक्चर आहे, याच्या आतमधला जो ग्रॅनाचा पोर्शन आहे त्याच्या आतमध्ये काय होते, लाईट रिॲक्शन होत आहेत. इथं येलो कलरने दाखवते तिथं लाईट रिॲक्शन होणार आहेत. हे सॉरी, इथं जे बघा हा ग्रॅन आहे आणि ह्या ग्रॅनाच्या आतमध्ये लाईट रिॲक्शन होणार आहेत, लाईट रिॲक्शन होणार आहेत. आणि जो दुसरा पार्ट आहे स्ट्रोमाचा पार्ट, त्या स्ट्रोमाच्या पार्टमध्ये म्हणजे इथं ऑरेंज कलरचा, ह्या स्ट्रोमाच्या पार्टमध्ये डार्क रिॲक्शन होणार आहेत. कोणत्या रिॲक्शन होणार आहेत, डार्क रिॲक्शन. मग फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना दोन प्रकारच्या महत्त्वाच्या रिॲक्शन होतात. फोटोसिंथेसिस होत असताना, फोटोसिंथेसिस प्रोसेस होत असताना दोन प्रकारच्या महत्त्वाच्या रिॲक्शन होतात. एक आहे लाईट रिॲक्शन आणि दुसरी आहे डार्क रिॲक्शन. लाईट रिॲक्शन ही ग्रॅनाच्या आतमध्ये होती. लाईट रिॲक्शन ऑकर्स इनसाइड द ग्रॅना आणि डार्क रिॲक्शन ऑकर्स इन अ स्ट्रोमा, सायटोप्लाझम ऑफ द क्लोरोप्लास्ट. लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आणि या डार्क रिॲक्शनमध्ये, ह्या डार्क रिॲक्शनचा जो प्रोडक्ट आहे, या डार्क रिॲक्शनमध्ये स्टार्च फॉर्म होतं, स्टार्च फॉर्मेशन होतं. आणि लाईट रिॲक्शनमध्ये ATP अँड NADPH यांचं फॉर्मेशन होतं, यांचं फॉर्मेशन होतं. IMPA पेपरला याच्यावरती प्रश्न येतात, काय विचारतात. ठीक आहे. नंतर लाईट डार्क रिॲक्शन म्हणजे अशा रिॲक्शन ज्या लाईट डिपेंडंट नाही आहेत, लाईटवरती डिपेंड नसणाऱ्या रिॲक्शन आहेत. आणि इथं पहिल्यांदा लाईट येणार आहे, मग नंतर डार्क रिॲक्शन होणार आहे. लक्षात ठेवायचं. नेक्स्ट आहे पिगमेंट्स इन द फोटोसिंथेसिस. पिगमेंट इन्व्हॉल्व इन अ फोटोसिंथेसिस. आता पिगमेंट्स कोणते कोणते आहेत, पिगमेंटची लिस्ट महत्त्वाची आहे. पिगमेंट्स कोणते कोणते आहेत आतापर्यंत एवढं झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे पिगमेंट्स इन्व्हॉल्व इन अ फोटोसिंथेसिस. पिगमेंट कोणते कोणते आहेत. पिगमेंट्स. आता पिगमेंट्स आर द सबस्टन्स दॅट हॅव ॲबिलिटी टू ॲब्झॉर्ब द लाईट. पिगमेंट काय करतात, लाईटला ॲब्झॉर्ब करतात. लाईट ॲब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी, लाईट ॲब्झॉर्ब करण्याची ॲबिलिटी कोणामध्ये, पिगमेंटमध्ये. ठीक आहे. आणि ह्या पिगमेंट्स कोणत्या कोणते पिगमेंट आहेत ते आपल्याला समजलेलं आहे क्रोमॅटोग्रामवरती. क्रोमॅटोग्रामचा यूज करून वेगवेगळे पिगमेंट कोणते आहेत ते समजलेले आहेत पिगमेंट. आता जे पिगमेंट प्रेझेंट आहेत प्लांटमध्ये, त्या पिगमेंटमध्ये लक्षात ठेवायचं दोन प्रकारचे पिगमेंट आहेत. एक आहे इसेन्शियल पिगमेंट, त्याच्यामध्ये एकच पिगमेंट आहे इसेन्शियल पिगमेंट, हा असायलाच पाहिजे. त्याचं नाव आहे क्लोरोफिल ए. हा इसेन्शियल पिगमेंट आहेत. आणि बाकी सगळे पिगमेंट हे ॲक्सेसरी पिगमेंट आहेत. ॲक्सेसरी पिगमेंट म्हणजे काही जे फक्त मदत करू शकतात, जे ॲक्च्युअली फोटोसिंथेसिस करणार नाहीत. मग याच्यामध्ये कोण कोण येतं, याच्यामध्ये येतं क्लोरोफिल बी, नंतर येतं क्लोरोफिल बी, नंतर येते झॅन्थोफिल, नंतर येतोय कॅरोटिनॉइड्स. कॅरोटिनॉइड्स 2, 3 आणि 4 हे 3 कोण आहेत, ॲक्सेसरी पिगमेंट आहेत, मदत करणारे पिगमेंट आहेत. ते ॲक्च्युअल काही काम करत नाहीत. फक्त लक्षात ठेवायचं क्लोरोफिल ए जो आहे तो ब्ल्यू ग्रीन कलरचा आहे. नंतर क्लोरोफिल बी जो आहे तो येलो ग्रीन कलरचा आहे. नंतर झॅन्थोफिल जो आहे तो येलो कलरचा आहे. आणि कॅरोटिनॉइड्स जो आहे, कॅरोटिनॉइड्स येलो टू येलो ऑरेंज आहे, येलो किंवा येलो टू ऑरेंज कलर, येलो ऑरेंज कलर, येलो ऑरेंज कलर. हे झालं फोटोसिंथेसिस आणि पिगमेंट्स. एवढे पिगमेंट प्रेझेंट आहेत कुणामध्ये, प्लांटमध्ये. नेक्स्ट पॉईंट चाललेला आहे, एक सेकंड. नेक्स्ट पॉईंट आहे
नेक्स्ट पॉईंट आहे क्लोरोफिल पिगमेंटबद्दल माहिती चालू आहे. पिगमेंटची डेफिनेशन सांगितलेली आहे. नंतर आहे फंक्शन्स ऑफ द ॲक्सेसरी पिगमेंट. नेक्स्ट वन इज द फंक्शन्स ऑफ द पिगमेंट्स. पिगमेंट्सचे काय काय फंक्शन्स आहेत. ठीक आहे, ठीक आहे. काही जे फंक्शन्स आहेत त्यातलं पहिलं फंक्शन येते ते लाईटला ॲब्झॉर्ब करतात. ॲब्झॉर्ब द लाईट अँड ट्रान्सफर टू द क्लोरोफिल ए. क्लोरोफिल एला लाईट ॲब्झॉर्ब करून ट्रान्सफर करतात. ठीक आहे. कोणते पिगमेंटचे फंक्शन चाललेत? ॲक्सेसरीचे, जे मदत करणारे आहेत ते. ॲक्सेसरी पिगमेंट काय करतात? लाईटला ॲब्झॉर्ब करतात, क्लोरोफिल एला पाठवतात. ठीक आहे. नंतर दुसरं काम करतात, क्लोरोफिल एला प्रोटेक्ट करतात. क्लोरोफिल एला प्रोटेक्ट करतात फ्रॉम फोटो ऑक्सिडेशन इन प्रेझेन्स ऑफ लाईट. ठीक आहे. नंतर एक दुसरा एक पॉईंट येतो ॲक्शन स्पेक्ट्रम. आता नेक्स्ट पॉईंट आहे पिगमेंट इन्व्हॉल्व इन द फोटोसिंथेसिसमधलाच. आता ज्यावेळेस ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रम बघू, लाईटचा जो स्पेक्ट्रम आहे त्यातला जो विजिबल लाईट रिजन आहे, कोणता रिजन? विजिबल लाईटचा जो रिजन आहे, त्या विजिबल लाईटच्या रिजनमध्ये जर पाहिलं तर ह्या विजिबल लाईटच्या रिजनमध्ये जो ब्ल्यू लाईटचा रिजन आहे, ब्ल्यू कलर लाईट अँड रेड कलर लाईटचा जो रिजन आहे, ह्या ब्ल्यू कलरच्या लाईटमध्ये आणि रेड कलरच्या लाईटच्या रिजनमध्ये मॅक्झिमम फोटोसिंथेसिस मॅक्झिमम होता. फोटोसिंथेसिस काय होतं? मॅक्झिमम होतं. हे कोण म्हटलेलं आहे? त्या स्पेक्ट्रमचा ज्यावेळेस स्टडी केला, त्या स्पेक्ट्रमला ज्यावेळेस बघितलं त्यावेळेस काय म्हटलं? ब्ल्यू रिजन आणि रेड रिजनमध्ये मॅक्झिमम फोटोसिंथेसिस होते. ठीक आहे. आणि याच्यातून अजूनही सांगितलेलं आहे क्लोरोफिल हा चीफ पिगमेंट आहे. क्लोरोफिल ए हा चीफ पिगमेंट आहे. चीफ म्हणजे मेन, चीफ पिगमेंट इन अ फोटोसिंथेसिस. फोटोसिंथेसिसमधला चीफ पिगमेंट कोण आहे? क्लोरोफिल ए. असं कोणी सांगितलं? त्या ग्राफमधून समजलं. ठीक आहे, त्या ग्राफमधून समजलेलं आहे. ॲब्सॉर्प्शन स्पेक्ट्रममध्ये ब्ल्यू रिजन आणि रेड रिजनमध्ये मॅक्झिमम ॲब्सॉर्प्शन होणार आहे, फोटोसिंथेसिस मॅक्झिमम असणार आहे. नेक्स्ट पॉईंट येतो फोटोसिस्टम. काय ते? नेक्स्ट पॉईंट येणार आहे फोटोसिस्टम काय असणार आहे ते. ठीक आहे, एक सेकंड. फोटोसिस्टम. नेक्स्ट पॉईंट इज व्हॉट इज फोटोसिस्टम इज. फोटोसिस्टम. हां, नेक्स्ट पॉईंट आहे फोटोसिस्टम. आता जे पिगमेंट्स आपण म्हणलं, ते पिगमेंट दोन प्रकारचे आहेत. एक इसेन्शियल पिगमेंट आणि ॲक्सेसरी पिगमेंट. ह्या पिगमेंट्सचं ऑर्गनायझेशन होऊन, हे पिगमेंट्स ऑर्गनाइज्ड होऊन फोटोसिस्टम तयार करतात. कोणती सिस्टम तयार करतात? फोटोसिस्टम तयार करतात. ती फोटोसिस्टम दोन प्रकारची आहे. फोटोसिस्टम किती प्रकारची आहे? दोन प्रकारची फोटोसिस्टम तयार करतात. एक फोटोसिस्टम आहे फोटोसिस्टम 1, त्याला म्हणतात PS1, आणि दुसरी आहे फोटोसिस्टम 2, PS2. ठीक आहे. आणि PS1, PS2 ही नावं डिस्कवरीच्या सिक्वेन्सवरनं आलेले आहेत. म्हणजे PS1 पहिल्यांदा डिस्कवर झालं आहे, PS2 दुसऱ्यांदा, मग त्याच्यानंतर डिस्कवर झालेलं आहे. ठीक आहे. आणि प्रत्येक फोटोसिस्टममध्ये पिगमेंट आहेत, क्लोरोफिल ए अँड ॲक्सेसरी पिगमेंट आहेत. प्रत्येक फोटोसिस्टममध्ये दोन्ही फोटोसिस्टममध्ये कोण आहेत? क्लोरोफिल ए अँड अदर ॲक्सेसरी पिगमेंट आहेत. अदर ॲक्सेसरी पिगमेंट्स आर देअर. अदर ॲक्सेसरी पिगमेंट्स आर प्रेझेंट देअर. ठीक आहे. IMP पॉईंट आहे फोटोसिस्टममध्ये काय आहे. ठीक आहे. एकदम स्लो चाललेलं आहे कारण की याच्यावरती पेपरला डायरेक्ट प्रश्न असतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फोटोसिस्टम. नंतर नेक्स्ट पॉईंट येतो फोटोसिस्टमच चाललेलो आहे खरं. ऑल पिगमेंट्स. ठीक आहे. आता जेवढे पिगमेंट आहेत त्याचे स्ट्रक्चर वगैरे पण पाहिजे. आता सगळे पिगमेंट मिळेल जे ॲक्सेसरी पिगमेंट आहेत, ॲक्सेसरी पिगमेंट्स, हे सगळे ॲक्सेसरी पिगमेंट्स मिळून फोटोसिस्टममधला सगळे ॲक्सेसरी पिगमेंट्स मिळून लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स तयार करतात. लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स तयार करतात. त्यालाच म्हणतो LHC किंवा त्यालाच म्हणतात अँटिना, ऑर ऑल्सो कॉल्ड ॲज
अँटेना, कॉल्ड ॲज अँटेना. याच्यावरती प्रश्न विचारतात. IMP लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्समध्ये कोण कोण येतं. मग इथं जर विचार केला तर लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्समध्ये बघायचं वेगवेगळे पिगमेंट्स आहेत, वेगवेगळे पिगमेंट्स याच्यामध्ये येतात. आणि ही डायग्राम जर बघितली तर डायग्राम काढतोय आपण. हे पिगमेंट्स आहेत ग्रीन कलरचे सगळे. ठीक आहे. नंतर नंतर इथून एक वरती प्रायमरी ॲक्सेप्टर जाणार आहे. ठीक आहे. इथं कोण असणार आहे, प्रायमरी ॲक्सेप्टर असणार आहे. प्रायमरी ॲक्सेप्टर असणार आहे. हे खालचे कोण आहेत, पिगमेंटचे मॉलिक्यूल आहेत, पिगमेंट मॉलिक्युल्स आहेत. इथं काय म्हणतो आपण, अँटेना म्हणतात. इथं काय म्हणतात, अँटेना. ठीक आहे, अँटेना त्याला म्हणतात, लक्षात ठेवायचं आहे. हा झाला लाईट हार्वेस्टिंग कॉम्प्लेक्स. आणि इथं रिॲक्शन मेन होणार आहे याला म्हणतात रिॲक्शन सेंटर. त्याला म्हणतात रिॲक्शन सेंटर. ठीक आहे. नेक्स्ट काय म्हणलेलं आहे आता, जे रिॲक्शन सेंटर आहे ते रिॲक्शन सेंटर कोण आहे, क्लोरोफिल एचा मॉलिक्यूल आहे. रिॲक्शन सेंटर कोण आहे, क्लोरोफिल एचा सिंगल मॉलिक्यूल आहे. ठीक आहे. क्लोरोफिल एचा सिंगल मॉलिक्यूल रिॲक्शन सेंटर म्हणून काम करतो. बाकी सगळे LHC आहेत. ठीक आहे. नंतर सिंगल क्लोरोफिल ए फॉर्म्स रिॲक्शन सेंटर. रिॲक्शन सेंटर कोण आहे, तर क्लोरोफिल ए. आणि दोन प्रकारच्या फोटोसिस्टम काम करतात. एक आहे PS1, दुसरी आहे PS2. ठीक आहे. PS1 अँड PS2 ह्या दोन प्रकारच्या सिस्टम आहेत. PS1 मध्ये जर बघितलं तर जो रिॲक्शन सेंटर आहे आपला क्लोरोफिल एचा मॉलिक्यूल, तो रिॲक्शन सेंटरचा मॉलिक्यूल 700 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करतो. 700 नॅनोमीटरची लाईट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. तर जो PS2 रिॲक्शन सेंटर आहे तो 680 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करतो. लाईट काय करतो, ॲब्झॉर्ब करतो. कोण, रिॲक्शन सेंटर. मग लाईट ॲब्झॉर्ब करायचं काम कोण करते, वन मॉलिक्यूल ऑफ द क्लोरोफिल ए. आणि हा मेन डिफरन्स आहे PS1 वर्सेस PS2 मध्ये. IMP डिफरन्स आहे PS1 वर्सेस PS2 मध्ये. 700 नॅनोमीटर आणि इथं किती आहे, 680 नॅनोमीटर. PS2 PS1 ह्याच्यावरती पेपरला प्रश्न असतो. हे झालं फंक्शन ऑफ द पिगमेंट्स. नेक्स्ट वन येतं लाईट रिॲक्शन, त्याला म्हणतो फोटोकेमिकल फेज. त्याच्यामध्ये ATP आणि NADPH बनणार आहे. आणि नंतर येतं डार्क रिॲक्शन. आता नेक्स्ट पॉईंट जो आहे त्याच्यामध्ये आपण पाहणार आहे फोटोसिंथेसिस. ह्या प्रोसेसमध्ये दोन प्रकारचे रिॲक्शन होतात. एक लाईट रिॲक्शन, दुसरी आहे डार्क रिॲक्शन. डार्क रिॲक्शन ही स्ट्रोमामध्ये होते आणि लाईट रिॲक्शन ही मेम्ब्रेनस सिस्टम किंवा ग्रॅनामध्ये होते किंवा थायलॅकॉइडमध्ये होते. त्यातला पहिला पॉईंट आपण सुरू करणार आहे लाईट रिॲक्शन. लाईट रिॲक्शन्स मधला लाईट रिॲक्शनचा पार्ट आपण घेतो. लाईट रिॲक्शनलाच फोटोकेमिकल फेज असं म्हणतात. फोटोकेमिकल फेज असं म्हणतात लाईट रिॲक्शनला. ह्या लाईट रिॲक्शनमध्ये चार गोष्टी होतात किंवा चार फिनॉमिनॉन्स होतात. एक पहिलं होतं लाईटचं ॲब्सॉर्प्शन बाय द फोटो सिस्टम. सेकंड होतं वॉटरचं स्प्लिटिंग ऑफ वॉटर. थर्ड होतं ऑक्सिजन रिलीज. आणि फोर्थ होतं फॉर्मेशन ऑफ ATP अँड NADPH. ATP आणि NADPHचं फॉर्मेशन, या चार गोष्टी कशामध्ये होतात, लाईट रिॲक्शनमध्ये होतात. लाईट रिॲक्शनमध्ये लाईटचं ॲब्सॉर्प्शन, लाईट स्प्लिटिंग ऑफ वॉटर, ऑक्सिजन रिलीज, फॉर्मेशन ऑफ ATP आणि NADPH. त्यातला पहिला पॉईंट आहे लाईट ॲब्सॉर्प्शन. आता ज्यावेळेस
आपण जे म्हटलेलं जातं, या लाईट ॲब्सॉर्प्शनमध्ये इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट होतो. लाईट ॲब्सॉर्प्शन होत असताना लाईट ॲब्सॉर्प्शन करून इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतो. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट ऑकर आणि इथं फोटो सिस्टम काम करते. फोटो सिस्टम 1 एक आहे, दुसरी आहे फोटो सिस्टम 2. फोटो सिस्टम 1 जी आहे, फोटो सिस्टम 1 ती 700 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करते आणि फोटो सिस्टम 2 680 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करतं. 680 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करतं. ठीक आहे. आता इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट बघायचं काय. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट कसा होतो, जे NCERT बेस आहे तेवढंच. ठीक आहे. ज्यावेळेस PS2 रेड लाईट रिजन जो आहे, PS2चा पॉईंट बघतो. PS2 ज्यावेळेस PS2 लाईट ॲब्झॉर्ब करेल 680 नॅनोमीटरची, त्यावेळेस इलेक्ट्रॉन, आता इथं PS2 680 नॅनोमीटरची लाईट आहे. ठीक आहे. त्यामुळं PS2 मधले जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन एक्साईट होतात. इलेक्ट्रॉन काय होतात, एक्सायटेड होतात. ठीक आहे. आणि हे इलेक्ट्रॉन जे एक्सायटेड झालेले आहेत ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे जातात. ते कोणाकडे जातात, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर काय म्हणलेलं आहे. ज्यावेळेस PS2 680 नॅनोमीटरची लाईट ॲब्झॉर्ब करेल त्यावेळेस ते इलेक्ट्रॉन, त्यातले एक इलेक्ट्रॉन काय होतील, एक्साईट होतील. इलेक्ट्रॉन एक्साईट होतील आणि ती इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं ॲक्सेप्ट होतील. इथे एक इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे. ठीक आहे. द इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर पासेस देम टू द चेन ऑफ द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर त्या इलेक्ट्रॉनला चेन ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टला पाठवलं. चेन ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमकडं त्या इलेक्ट्रॉन्सला पाठवलं. ठीक आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळ्या सिस्टम काम करतात. त्यातली एक सिस्टम आहे सायटोक्रोम सिस्टम काम करते. सायटोक्रोम सिस्टम नंतर हे इलेक्ट्रॉन पाठवले जातात PS1कडं. पाठवले जातात PS1कडं. हा जो मेन इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट आहे तो पाहिला आपण. काय म्हटलं, 680 नॅनोमीटरची लाईट आहे. 680 नॅनोमीटरची लाईट PS2 वरती पडणार. PS2 इलेक्ट्रॉन काय होणार, एक्साईट होणार. ते एक्साईट झालेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे जाणार. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर ते इलेक्ट्रॉन पाठवणार सायटोक्रोम सिस्टममध्ये किंवा इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये. हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टममध्ये सायटोक्रोम्स आहेत. इलेक्ट्रॉनचा हा जो ट्रान्सपोर्ट आहे तो हाय पोटेन्शियल टू द लो पोटेन्शियल आहे. हाय पोटेन्शियल टू द लो पोटेन्शियल म्हणजे डाऊनहिल डायरेक्शनमध्ये तो पोटेन्शियलचा ट्रान्सपोर्ट आहे. नंतर काय म्हणलं, नंतर हे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतात PS1कडे ट्रान्सपोर्ट होतात. इलेक्ट्रॉन कोणाकडे ट्रान्सपोर्ट होणार आहेत, PS1कडे ट्रान्सपोर्ट होणार आहेत. नंतर याच्यासोबतच काय होणार आहे, PS1 एक्साईट होणार आहे. PS1 जी सिस्टम आहे ती 700 नॅनोमीटरच्या लाईटकडून एक्साईट होणार आहे. एक्साईट झाल्यानंतर इथं रेड लाईटचा रिजन आहे 680 आणि 700. 680 नॅनोमीटर 700 नॅनोमीटर हा रेड लाईटचा एरिया आहे. ठीक आहे. नंतर इलेक्ट्रॉन परत जाणार आहेत. इलेक्ट्रॉन एक्साईट होणार, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे जाणार. प्रोसेस सेम आहे. ॲक्सेप्टरकडे जाणार. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून ते इलेक्ट्रॉन जातात NADP प्लस मॉलिक्यूलकडं. आणि NADP प्लस फॉर्म्स द NADPH2 मॉलिक्युल्स. NADP फॉर्म्स NADPH2 मॉलिक्युल्स. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करणं म्हणजे रिडक्शन करणं. आता इथं जर बघितलं तर इथं एक पॉईंट महत्त्वाचा आहे. इथं जो इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट होतो आहे, ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन ट्रान्सफर फ्रॉम PS2 to PS1, PS2 to PS1, PS2 to the PS1 and finally to the PS1 to the NADPH2. NADP plus is a Z scheme. It's called as Z scheme. त्यालाच म्हणतात Z scheme. पेपरला याच्यावरती विचारतात व्हॉट इज द Z scheme. मग इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट कसा होतोय IMPA पेपरला विचारतात. ठीक आहे.
आणि याच्यामध्ये डायग्रॅमॅटिकली जर बघायचं म्हटलं, डायग्रॅमॅटिकली समजा हा PS1 आहे, सॉरी PS2 आहे. ज्यावेळेस 680 नॅनोमीटरची लाईट पडेल त्यावेळेस इलेक्ट्रॉन एक्साइट होणार आणि ते इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरमधून ते इलेक्ट्रॉन जाणार सायटोक्रोम सिस्टममधून. म्हणजे इथं काय म्हणलं, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टम, याच्यामध्ये सायटोक्रोम्स आहेत. नंतर ते इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट होतात PS1कडं. ॲट अ सेम टाईम PS1 700 नॅनोमीटरची लाईट ॲक्सेप्ट करत असते. मग हे इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन परत जाणार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं, आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर परत त्याच्यापासून NADP+कडे पाठवणार आणि NADP+ फॉर्म्स NADPH2. ही जी सिस्टम आहे याला झेड स्कीम म्हणतात, त्यालाच म्हणतात झेड स्कीम असं. ठीक आहे. हा जो सिक्वेन्स आहे महत्त्वाचा आहे, पेपरला याच्यावरती प्रश्न असतो या पूर्ण सिक्वेन्सवरती, ह्या पूर्ण चार्टवरती. झेड स्कीम ऑफ द लाईट रिॲक्शन, याला म्हणतात झेड स्कीम ऑफ लाईट रिॲक्शन, याला म्हणतात झेड स्कीम ऑफ द लाईट रिॲक्शन. नेक्स्ट पॉईंट आहे, ठीक आहे, याची झिगझॅग शेप येतो आणि महत्त्वाचं होतं हा ट्रान्सपोर्ट कसा होतो, कसा PS2वरती ज्यावेळेस 680 नॅनोमीटरची लाईट पडेल त्यावेळेस PS2 इलेक्ट्रॉन एक्साइट होणार, ते जाणार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं, ते जाणार ETSकडं, ETSमधून जाणार ते PS1कडं. PS1 पण एक्साइट होणार आहे 700 नॅनोमीटरच्या लाईटकडून आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडे इलेक्ट्रॉन इजेक्ट करणार आहे आणि ते परत NADPH+चं कन्वर्जन करणार आहे NADPH2 मध्ये. सो हा जो शेप आहे हा झिगझॅग शेप आहे, असा झिगझॅग शेप आहे, त्यामुळे त्याला म्हणतात झेड सिस्टम किंवा झेड स्कीम, त्याला म्हणतात झेड स्कीम. नेक्स्ट आहे फोटोलिसिस ऑफ द वॉटर ऑर द स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल. नेक्स्ट पॉईंट येतो स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल. स्प्लिटिंग ऑफ वॉटर. आता वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स इन PS2 इज लोकेटेड ऑन द इनर साइड ऑफ द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. आता हे जे स्प्लिटिंग वॉटर होतं ते कुठं होतं, इनर साइड ऑफ द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. थायलॉकॉइड मेम्ब्रेनच्या इनर साईडला, समजा हा थायलॉकॉइड आहे त्याच्या आतल्या बाजूला होणार आहे, इनर साइड ऑफ थायलॉकॉइड मेम्ब्रेन. मग स्प्लिटिंग ऑफ वॉटर ऑकर्स इन इनर साइड ऑफ द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. आणि इथं जे वॉटर मॉलिक्यूल आहे 2H2O याचं स्प्लिटिंग होऊन 4H प्लस O2 प्लस 4 इलेक्ट्रॉन मायनस बाहेर पडतात, 4 इलेक्ट्रॉन बाहेर पडतात. आणि हा जो स्प्लिटिंग ऑफ वॉटर किंवा हा जो वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स आहे, वॉटर स्प्लिटिंग कॉम्प्लेक्स हा कुठे आहे, PS2 मध्ये लोकेटेड आहे, फोटो सिस्टम 2च्या जवळ आहे. कशाच्या जवळ आहे, फोटो सिस्टम 2च्या जवळ कोण आहे, हा कॉम्प्लेक्स आहे. हे जे 4 इलेक्ट्रॉन आहेत हे 4 इलेक्ट्रॉन परत PS2ला जाऊन मिळतात. म्हणजे PS2 मधले जे इलेक्ट्रॉन एक्साइट होतात त्याचं रिझन हे आहे, कारण की ते 4 इलेक्ट्रॉन कुणाकडून आलेले आहेत, वॉटरकडून. ज्यावेळेस याच्यावरती लाईट पडेल त्यावेळेस हे जे इलेक्ट्रॉन आहेत ते इलेक्ट्रॉन परत बाहेर पडतील, इलेक्ट्रॉन एक्साइट होऊन इजेक्ट होतील, बाहेर पडतील, इजेक्टेड. पण त्या इलेक्ट्रॉनचा सोर्स कोण आहे, PS2कडच्या इलेक्ट्रॉनचा सोर्स कोण आहे, स्प्लिटिंग ऑफ वॉटर. मग नंतर तो परत जाणार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून तो जाणार ETSकडं, ETSकडून तो जाणार PS1कडं, PS1कडून तो जाणार इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून तो परत जाणार NADP+ मॉलिक्यूलकडं. हा असा त्याचा ट्रान्सपोर्ट आहे, इलेक्ट्रॉनचा ट्रान्सपोर्ट आहे. ठीक आहे. आता ह्यातला जो 4H+ आहे तो 4H+च उपयोग करतो NADPH2 तयार करायला. ठीक आहे. आणि हा जो ऑक्सिजन मॉलिक्यूल आहे हाच तो बाय प्रोडक्ट आहे, वॉटरचा सोर्स, जो एक्सपेरिमेंटमध्ये सांगितलेला आहे इथं. कुठला, कार्नेलियस वॉन नील एक्सपेरिमेंट. O2चा सोर्स हा H2O आहे. हे कशावरनं सांगितलं आहे, स्प्लिटिंग ऑफ वॉटरवरून, स्प्लिटिंग ऑफ वॉटरवरनंही सांगितलेलं आहे. ठीक आहे. हे आत्तापर्यंत एवढं होतं. नेक्स्ट आहे फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय. फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय याच्यावरती पेपरला प्रश्न विचारतात. व्हॉट इज अ फोटोफॉस्फोरायलेशन. फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे काय, फोटोफॉस्फोरायलेशन इट इज द प्रोसेस ऑफ ATP synthesis. It is a process of synthesis of the ATP. It is a process of the ATP synthesis. ATP synthesis process.
ATP सिंथेसिस प्रोसेस बाय द सेल, त्याला म्हणतात फोटोफॉस्फोरायलेशन इन प्रेझेन्स ऑफ लाईट. महत्त्वाचं, इन प्रेझेन्स ऑफ फोटो म्हणजे लाईट. फोटोफॉस्फोरायलेशन म्हणजे इन अ प्रेझेन्स ऑफ लाईट, इन अ प्रेझेन्स ऑफ लाईट कॉल्ड ॲज द फोटोफॉस्फोरायलेशन. फोटो म्हणजे लाईट. सिंथेसिस ऑफ द ATP फ्रॉम द ADP इन अ क्लोरोप्लास्ट इन अ प्रेझेन्स ऑफ द लाईट. आता या प्रोसेसमध्ये काय होतं, ADP पासून ATP बनतो. ADP पासून काय बनतो, ATP बनतो आणि पूर्ण प्रोसेस होती क्लोरोप्लास्टमध्ये होते आणि यालाच म्हणतात फोटोफॉस्फोरायलेशन. फोटोफॉस्फोरायलेशन लक्षात ठेवायचे, महत्त्वाचं आहे. आता हे जे फोटोफॉस्फोरायलेशन आहे हे 2 टाईपचे किंवा हे 2 वेजमध्ये ऑकर होतं. फोटोफॉस्फोरायलेशन ऑकर्स इन अ 2 वेज. One is in a cyclic way and another is in a non-cyclic way. Cyclic photophosphorylation and a non-cyclic photophosphorylation. ठीक आहे, त्यातलं सायकलिक आणि नॉन सायकलिक म्हणजे काय ते पाहिजे. नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये काय होतं, नॉन सायकलिक ते पाहिजे. आता नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन, एक मिनटं. हां, इट ऑकर्स वेन 2 फोटोसिस्टम वर्क्स इन अ सिरीज. नॉन सायक्लिक म्हणजे काय, ज्यावेळेस PS1 आणि PS2 हे दोघंही सिरीजमध्ये काम करतात. ठीक आहे. फर्स्ट कोण काम करतं तर PS2, नंतर कोण करतं PS1 काम करतं. मग इथं आपण चेंज करू की PS2 पहिल्यांदा आहे, नंतर कोण आहे PS1 आहे. नॉन सायकलिकमध्ये पहिल्यांदा कोणती सिस्टम आहे, PS2, नंतर कोणी PS1. थ्रू द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन ॲज सीन झेड स्कीम. म्हणजे कुणासारखं आहे, झेड स्कीमसारखं आहे. तर झेड स्कीममध्ये होतं. हिअर ATP, त्याच्यामध्ये काय होतात, ATP आणि NADPH2 तयार होतो. नंतर आणि हे नॉन सायक्लिक काय बघा, ह्याला नॉन सायक्लिक म्हणायचं एकमेव कारण आहे, जे PS2 कडून जे इलेक्ट्रॉन इजेक्ट झालेले आहेत ते परत PS2 कडे येत नाहीत, म्हणून त्याला म्हणतात नॉन सायक्लिक. ते जातात PS1 कडे, म्हणून त्याला म्हणतात नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. याच्यामध्ये प्रोसेसमध्ये काय म्हणलेलं आहे, 680 नॅनोमीटरची लाईट PS2 वरती पडली. PS2 मधले इलेक्ट्रॉन बाहेर पडले, इलेक्ट्रॉन इजेक्ट झाले, ते गेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून ते इलेक्ट्रॉन गेले इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमकडं. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टमकडून ते इलेक्ट्रॉन गेले PS1 कडं. म्हणून PS1 कडे गेले, PS2 कडे गेले नाहीत, म्हणून त्यांना नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. PS2 कडून ते PS1 कडून ते इलेक्ट्रॉन गेले इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडं. इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरकडून ते इलेक्ट्रॉन गेले NADP+ कडं, NADP+ मॉलिक्युलकडे. ठीक आहे, हे झालं नॉन सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक नंतर आहे सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नॉन सायक्लिक नंतर कोणतं आहे, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. नेक्स्ट पॉईंट बघायचं, सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये हे होतं कुठं लक्षात ठेवायचं, हे होतं स्ट्रोमा लॅमिलीमध्ये. सायक्लिक फोटोफॉस्फोरायलेशन कुठं होतं, स्ट्रोमा लॅमिलीमध्ये. याच्यामध्ये फक्त PS1 ॲक्टिवेटेड आहे, फक्त PS1 ॲक्टिवेट असतं, लक्षात ठेवायचं. त्याच्यामध्ये फक्त PS1 ॲक्टिवेट असतं. याच्यामध्ये इलेक्ट्रॉनचा फ्लो सायक्लिकरित्या होतो. सायक्लिक. ह्याच्यामध्ये काय होतं, सायक्लिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. सायक्लिक फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन ऑकर्स. याच्यामध्ये फक्त ATP सिंथेसिस होतो. ओनली ATP इज सिंथेसाइज्ड. नो NADP. NADPH2चा सिंथेसाइज याच्यामध्ये होत नाही.
ठीक आहे. आता एक लक्षात ठेवायचं, हे जे क्लोरोप्लास्टचं स्ट्रक्चर आहे याच्यामध्ये ह्या ग्रॅना आहेत. ठीक आहे. नंतर हा कोण आहे, आपण ग्रॅना या दोघांना जोडणारा कोण आहे, स्ट्रोमा लॅमिली. लक्षात ठेवायचं या स्ट्रोमा लॅमिलीच्या इथं फक्त PS1 प्रेझेंट असतं. तर जे ग्रॅनाचं जे इनर मेम्ब्रेन आहे किंवा लॅमिली ऑफ द ग्रॅना म्हणतो, म्हणजे इथं जे PS1 आणि PS2 हे दोघंही प्रेझेंट असतात. PS1 आणि PS2 हे दोघंही प्रेझेंट असतात, लक्षात ठेवायचे. आणि जे PS1 लागते म्हणजे लाईट ही 680 प्लसच पाहिजे. 680च्या खाली असणारी लाईट चालत नाही सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये. सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशनमध्ये काय म्हणलं आपण, 680पेक्षा कमी लाईट चालत नाही. आणि इथे NADPH2 तयार होत नाही, म्हणजेच काय, NADP प्लसकडे इलेक्ट्रॉन जात नाही, ते परत PS1 मध्ये येतात. ते परत इलेक्ट्रॉन PS1 मध्ये येतात. हे झालं सायकलिक अँड नॉन सायकलिक फोटोफॉस्फोरायलेशन. एवढं केलं तरी पेपरच्या येणारा क्वेश्चन सुटू शकतो. ठीक आहे. नंतर एक केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस अँड देन डार्क रिॲक्शन, क्रेब्स सायकल वगैरे तिथे. केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस याच्याबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे. केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस काय येतो, त्यालाच प्रोटॉन पंप असंही म्हणतात. प्रोटॉन पंप असंही म्हणतात. तर याच्यामध्ये लेट अस नाउ ट्राय टू अंडरस्टँड हाऊ ॲक्च्युली ATP सिंथेसाइज्ड इन द क्लोरोप्लास्ट. ATP सिंथेसिस कसं होतं क्लोरोप्लास्टमध्ये ते पाहिजे. द केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस हॅज बीन पुट फॉरवर्ड टू एक्सप्लेन दिस मेकॅनिझम. आता जे ATP सिंथेसिस होतं क्लोरोप्लास्टमध्ये ते एक्सप्लेन करण्यासाठी केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस आहे जो आपण पाहणार आहे. त्यालाच प्रोटॉन पंपिंग म्हणतो, त्यालाच म्हणतो प्रोटॉन पंपिंग. ठीक आहे. लाईक इन रेस्पिरेशन, इन फोटोसिंथेसिस टू ATP सिंथेसाइज इज लिंक टू द डेव्हलपमेंट ऑफ द प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस द मेम्ब्रेन. ठीक आहे. प्रोटॉन ग्रेडियंट होतो मेम्ब्रेनच्या अलॉंग. प्रोटॉन ग्रेडियंट म्हणजे कोणाचा, H+ आयन्सचा ग्रेडियंट. H+ आयन्सचा ग्रेडियंट तयार होतो, लक्षात ठेवायचं. दिस टाईम दीज आर द मेम्ब्रेन ऑफ द थायलॅकॉइड्स. कोणत्या मेम्ब्रेनच्या अलॉंग आहे, थायलॅकॉइडच्या मेम्ब्रेनच्या अलॉंग. हे थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन आहे. म्हणजे मेम्ब्रेन आहे, थायलॅकॉइडचं मेम्ब्रेन. देअर इज वन डिफरन्स दो, हिअर द प्रोटॉन ॲक्युमुलेशन इज टुवर्ड द इनसाइड ऑफ द मेम्ब्रेन. इथं प्रोटॉनचं म्हणजे कोणाचं, H+ आयन्सचं ॲक्युमुलेशन कुठं होते, टुवर्ड्स द इनसाइड मेम्ब्रेन ऑफ द थायलॅकॉइड. थायलॅकॉइड म्हणजे कोण, हा क्लोरोप्लास्ट आहे, असा डबल मेम्ब्रेन. याच्या आतमध्ये डिस्क शेप स्ट्रक्चर आहे, त्या डिस्क शेप स्ट्रक्चरलाच म्हणतो थायलॅकॉइड. हे थायलॅकॉइड एवढं स्ट्रक्चर, डिस्क शेप स्ट्रक्चर इनसाइड द क्लोरोप्लास्ट कॉल्ड एज द थायलॉकॉइड. आणि प्रोटॉनचं ॲक्युमुलेशन कुठं होतं, प्रोटॉन ॲक्युमुलेशन ऑकर्स इनसाइड द मेम्ब्रेन. इनसाइड द मेम्ब्रेन प्रोटॉन ॲक्युमुलेट होतात. इन द ल्युमेन. ल्युमेन म्हणजे कुठं, आतमधला स्पेस आहे. म्हणजे समजा हा थायलॅकॉइड आहे, डिस्क शेपमधला हा थायलॅकॉइड आहे. या थायलॉकॉइडच्या आतमधली जी ल्युमेन आहे, ल्युमेन म्हणजे फ्री स्पेस, इथं प्रोटॉनचं ॲक्युमुलेशन होतं. प्रोटॉनचं काय होतं, ॲक्युमुलेशन होतं. इन द रेस्पिरेशन प्रोसेस proton accumulates in the intermembrane space of the mitochondria when the electron moves towards through the ETS, intermembrane space. म्हणजे लक्षात ठेवायचं आहे. आता समजा हा मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे, हे असं मायटोकॉन्ड्रियाचं स्ट्रक्चर आहे. आता इथं प्रोटॉनचं ॲक्युमुलेशन कुठं होतं, हा इंटरमेम्ब्रेन स्पेस, इथं प्रोटॉनचं ॲक्युमुलेशन होतं. आणि इथं क्लोरोप्लास्टमध्ये जर बघितलं तर समजा हे क्लोरोप्लास्ट आहे, हा क्लोरोप्लास्टमधला थायलॅकॉइड आहे. ह्या थायलॅकॉइडच्या आतमधल्या स्पेसमध्ये H+चं ॲक्युमुलेशन होतं. IMP आहे, पेपरला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. हे कोण आहे, मायटोकॉन्ड्रियाच्या कुठल्या मेम्ब्रेनमध्ये, दोन मेम्ब्रेनच्या आतमध्ये. क्लोरोप्लास्टमध्ये कुठं, क्लोरोप्लास्टच्या थायलॅकॉइडच्या ल्युमेनमध्ये होतं. लेट अस अंडरस्टँड व्हॉट कॉजेस द प्रोटॉन ग्रेडियंट. प्रोटॉन ग्रेडियंटमुळे काय होतं अक्रॉस द मेम्ब्रेन. We need to consider the process that takes place during the activation of the electron and their transport to determine the steps that causes the proton gradient to develop. Proton gradient develop होण्यासाठी काय काय होतं. ठीक आहे. Since the splitting of the water molecules takes place on the inner side of the membrane. IMP. वॉटर मॉलिक्यूलचं जे स्प्लिटिंग येतं कुठं होतं, इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन. कोणतं मेम्ब्रेन, थायलॉकॉइड मेम्ब्रेन. स्प्लिटिंग ऑफ वॉटर ऑकर्स इन द इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन. द प्रोटॉन म्हणजेच हायड्रोजन आयन्स that are produced by the splitting of the water molecule accumulate within the lumen of the thylakoid. बघा, स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल झालं, स्प्लिटिंग झाल्यामुळे जो H+ आयन्स बाहेर पडलेला आहे याचं ॲक्युमुलेशन कुठं झालं, ल्युमेन ऑफ द थायलॅकॉइड. ॲक्युमुलेशन कुठं झालं, ल्युमेन ऑफ थायलॅकॉइड. IMP. नेक्स्ट, ॲज इलेक्ट्रॉन मूव्स थ्रू द फोटो सिस्टम. आता इलेक्ट्रॉन जे स्प्लिटिंग ऑफ वॉटरमधले
ते फोटो सिस्टममध्ये जातात. प्रोटॉन्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन. बरोबर. दिस हॅपन्स बिकॉज द प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ द इलेक्ट्रॉन विच इज लोकेटेड टुवर्ड द आउटर साइड ऑफ द मेम्ब्रेन. जो प्रायमरी ॲक्सेप्टर आहे, प्रायमरी इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टर आहे, तो कुठे आहे? आउटसाइड ऑफ द मेम्ब्रेन आहे. विच इज लोकेटेड आउटसाइड द मेम्ब्रेन. अँड ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन नॉट टू एन इलेक्ट्रॉन कॅरियर बट टू एन एच कॅरियर्स. आणि इलेक्ट्रॉनचा जो ट्रान्सफर आहे, इट्स इलेक्ट्रॉन नॉट टू द इलेक्ट्रॉन कॅरियर बट टू द एच कॅरियर. हायड्रोजन कॅरियरकडे ते इलेक्ट्रॉन जातात. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. हेन्स दिस मॉलिक्यूल रिमूव्ह द प्रोटॉन फ्रॉम द स्ट्रोमा वाईल ट्रान्सपोर्टिंग एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टच्या वेळेस ती काय करतात? इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्टच्या वेळेस हायड्रोजनला रिमूव्ह करून इनर साईडला पाठवतात. वेन दिस मॉलिक्यूल पासेस ऑन इट्स इलेक्ट्रॉन टू द इलेक्ट्रॉन कॅरियर ऑन द इनर साइड ऑफ द मेम्ब्रेन, द प्रोटॉन रिलीज इन टू द इनर साइड ऑफ द लुमेन ऑफ द मेम्ब्रेन. IMP लाईन आहे, पेपरला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. रिलीज इन टू द इनर साइड ऑफ द लुमेन ऑफ द मेम्ब्रेन. प्रोटॉन कुठे ट्रान्सपोर्ट होणार आहे? इनर. ठीक आहे. इलेक्ट्रॉन वेन द मॉलिक्यूल, वेन दिस मॉलिक्युल्स, कोणता मॉलिक्यूल आहे हा? इलेक्ट्रॉनचा मॉलिक्यूल. द स्ट्रोमा वाईल ट्रान्सपोर्टिंग द इलेक्ट्रॉन. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. IMP. तर द NADP रिडक्टेज एन्झाईम इज लोकेटेड ऑन द स्ट्रोमा साइड ऑफ द मेम्ब्रेन. कोणत्या साईडला आहे? NADP बाहेरच्या बाजूला आहे. कोणत्या बाजूला आहे? स्ट्रोमा साइड म्हणजे कुठली बाजू? बाहेरच्या बाजूला. अलॉंग दिस इलेक्ट्रॉन दॅट कम फ्रॉम द ॲक्सेप्टर ऑफ द इलेक्ट्रॉन ऑफ द PS1, प्रोटॉन आर नेसेसरी फॉर द रिडक्शन ऑफ NADP प्लस टू द NADPHH. दिस प्रोटॉन आर ऑल्सो रिमूव्ह फ्रॉम द स्ट्रोमा. रिमूव्ह होते म्हणजे काय? स्ट्रोमामधून आतमध्ये जाते, ल्युमेनमध्ये जाते. स्ट्रोमामधून कुठे जाते? ल्युमेनमध्ये. ATP सिंथेसिस थ्रू द केमिओ ऑस्मॉसिस. केमिओ ऑस्मॉसिस प्रोसेसमध्ये काय बघा, ज्यावेळेस PS2 वरती लाईट पडते त्यावेळेस PS2 मध्ये काय होते? PS2 मध्ये स्प्लिटिंग ऑफ वॉटर होते. ठीक आहे. हे स्प्लिटिंग ऑफ वॉटर झाल्यानंतर जो H+ आयन्स आहे तो कुठं जातो? लुमेनमध्ये जातो आहे. ठीक आहे, लुमेनमध्ये जातो. आणि इथं जो प्लास्टोक्युनॉन आहे PS2च्या नंतरच्या इलेक्ट्रॉन ॲक्सेप्टरच्या ETS मधला प्लास्टोक्युनॉन, तो पण हायड्रोजन आयनला ल्युमेनमध्ये पाठवते. म्हणजे इथं काय म्हणलं आहे? आतल्या डायरेक्शनमध्ये कोण पाहिजे? H+ आयन्स पाहिजे. ठीक आहे, हा H+ कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. PS1 मधून पण प्लास्टोसायनिन हा जो फेज आहे इथून सायटोक्रोममधून इथं येते, H+ आयन्स आतमध्ये जात आहेत. ठीक आहे. हे H+ आयन्स जाऊन ATP सिंथेस एन्झाईमला ट्रिगर करायचं काम करतायत. काय करतायत? ट्रिगरिंग करायचं काम करतायत. आणि ATP सिंथेस नावाचा जो मॉलिक्यूल आहे तो ट्रिगरिंग होऊन ATP बनवतो. ट्रिगरिंग होऊन काय बनवतोय? ATP बनवतोय. हे त्यांना इन शॉर्ट सांगायचं. ठीक आहे. आता इथं पुढचं काय म्हणलेलं आहे? हेन्स विदिन द क्लोरोप्लास्ट द प्रोटॉन इन द स्ट्रोमा डिक्रीजेस इन नंबर वाईल इन द लुमेन देर इज अ ॲक्युमुलेशन ऑफ द प्रोटॉन. प्रोटॉन आतमधल्या बाजूला जास्त असणार आहे ल्युमेनमध्ये. दिस क्रिएट्स द प्रोटॉन ग्रेडियंट अक्रॉस द थायलॉकाइड मेम्ब्रेन ॲज वेल एज द मेजरेबल डिक्रीज इन द pH इन द लुमेन. लुमेनचा pH करणार आहे, कमी होणार आहे, म्हणजेच ॲसिडिक बनणार आहे. pH कसं बनणार आहे? ॲसिडिक pH डेव्हलप होणार आहे. ठीक आहे. आता इथं पेपरला प्रश्न कुठे येईल? ATP सिंथेज NADP रिडक्टेज एन्झाईम कुठे आहे? असे सोपे प्रश्न येणार. हे प्रश्न पाहून घ्यावे लागतील. ठीक आहे, नंतर ते बघूच. दिस ग्रेडियंट इज इम्पॉर्टंट बिकॉज इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ दिस बिकॉज इट इज अ ब्रेकडाऊन ऑफ दिस ग्रेडियंट दॅट लीड्स टू द सिंथेसिस ऑफ द ATP. आता तो H+ जो बाहेर जाणार आहे तो बाहेर जाताना ATP बनणार आहे. ATP सिंथेसला ते ॲक्टिवेट करणार आहे. द ग्रेडियंट इज ब्रोकन डाऊन ड्यू टू द मुवमेंट ऑफ द प्रोटॉन अक्रॉस द मेम्ब्रेन टू द स्ट्रोमा थ्रू द ट्रान्स मेम्ब्रेन चॅनल ऑफ द CF0 ऑफ द ATP सिंथेस. आता इथं काय म्हणलेलं आहे? समजा हा कोण आहे? थायलॉकाइड मेम्ब्रेन आहे. इथं कोण आहे? PS2 आहे. ठीक आहे, इथं PS1 आहे. PS2 मधून स्ट्रोमामधून हायड्रोजन आत येतो आहे. हायड्रोजन कुठं आला? आत. हा हायड्रोजन आतमध्ये आला त्यामुळे आतमधलं कॉन्सन्ट्रेशन काय झालं? H+चं खूप जास्त प्रमाणात वाढलं. बाहेरचं कॉन्सन्ट्रेशन स्ट्रोमामधलं कसं झालं? कमी झालं. त्यामुळे इथं त्याला प्रोटॉन ग्रेडियंट ठेवलं. हा H+ हा ज्यावेळेस बाहेर जातो त्यावेळेस प्रोटॉन ग्रेडियंट ब्रेक होणार आहे. आणि तो बाहेर जाण्यासाठी एक चॅनल इथं काम करतो आहे, ATP सिंथेटेजचा CF0 मॉलिक्यूल. इथून तो H+ बाहेर जाणार आहे. आणि या प्रोसेसमध्ये ज्यावेळेस H+ बाहेर जात असतो त्यावेळेस ATP बनतो. त्यावेळेस काय बनतो? ATP फॉर्म होतो. हे शॉर्टकटमध्ये सांगायचे त्यामध्ये. ठीक आहे. द ATP सिंथेस एन्झाईम कन्सिस्ट ऑफ द 2 पार्ट्स. IMP. ATP सिंथेस नावाचं जे एन्झाईम आहे त्यात 2 पार्ट आहेत. वन इज CF0 मॉलिक्यूल. One called as the CF0 molecule which is embedded in the thylakoid membrane and from the transmembrane channel that carries out the facilitate the diffusion of the proton. ठीक आहे. प्रोटॉनचं डिफ्युजन कोण करतोय? CF0 मॉलिक्यूल. बाहेर पडतोय प्रोटॉन. लुमेनमधून बाहेर जाण्यासाठी कोण आहे? CF0 आहे.
आणि आतून बाहेर म्हणजे स्टोमामधून लुमेनमध्ये येण्यासाठी कसं होतं हाय कॉन्सन्ट्रेशन टू द लो कॉन्सन्ट्रेशन. द अदर पोर्शन ऑफ इज कॉल्ड एज अ CF1 मॉलिक्यूल विच प्रोट्रुडेड ऑन द आउटर सरफेस ऑफ द थायलॉकॉइड मेम्ब्रेन. म्हणजे इथं ATP सिंथेज जे मॉलिक्यूल आहे, ATP सिंथेज नावाचा मॉलिक्यूल, याच्यामध्ये 2 युनिट आहेत, CF0 आणि दुसरा आहे CF1. CF0 काय करतोय, H+ आयनला बाहेर जाण्यासाठी चॅनल प्रोव्हाइड करतोय, IMP. ठीक आहे. आणि विच प्रेसेस ट्रॉमा द ब्रेकडाऊन ऑफ दिस ग्रेडियंट प्रोव्हाइड द इनफ एनर्जी टू कॉज द कन्फर्मेशनल चेंज इन द CM0 पार्टिकल ऑफ द ATP सिंथेस विच मेक्स द एन्झाईम सिंथेसाइजेस द सेव्हरल मॉलिक्यूल ऑफ द ATP तयार करण्यासाठी CF0 CF1ला ट्रिगरिंग करते. इथं लक्षात ठेवायचं. किमिओ ऑस्मॉसिस रिक्वायर्स अ मेम्ब्रेन. आता या किमिओ ऑस्मॉसिससाठी काय काय लागते, इट रिक्वायर्स द मेम्ब्रेन, अ प्रोटॉन पंप, अ प्रोटॉन ग्रेडियंट अँड ATP सिंथेसिस. 4 गरजेच्या गोष्टी. एक मेम्ब्रेन आहे, थायलॉकॉइडचं मेम्ब्रेन. प्रोटॉन पंप आहे, प्रोटॉन बाहेरून आतमध्ये येते पंपिंग होते आणि तो प्रोटॉन जास्त झाल्यानंतर परत बाहेर जातोय आणि बाहेर जाण्यासाठी तिथं CF0 मॉलिक्यूल आहे. कोणाचा मॉलिक्यूल आहे CF0? ATP सिंथेटेजचा मॉलिक्यूल. द एनर्जी इज यूज टू पंप द प्रोटॉन अक्रॉस द मेम्ब्रेन टू क्रिएट द ग्रेडियंट ऑर द हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ द प्रोटॉन विदिन द थायलॉकॉइड लुमेन ऑफ द थायलॉकॉइड. ठीक आहे, काय म्हणलेलं आहे आता बघायचं. एनर्जी इज यूज टू पंप द प्रोटॉन अक्रॉस अ मेम्ब्रेन टू क्रिएट अ ग्रेडियंट और हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोटॉन विदिन द थायलॉकॉइड लुमेन. आता इथं जी ATP तयार झालेली आहे ती ATP परत कुठं यूज होणार आहे, आतमध्ये H+ ला आणण्यासाठी. इथं ATP तयार झाली, ती ATP परत इथं लागते H+ ला आतमध्ये घेण्यासाठी. ठीक आहे, थायलॉकॉइड लुमेनच्या आतमध्ये H+ ला आणण्यासाठी लागते. ATP सिंथेज इज अ चॅनल दॅट अलॉज द डिफ्युजन ऑफ द प्रोटॉन बॅक अक्रॉस द मेम्ब्रेन. ATP synthesis has a channel that allows the diffusion of the proton back across the membrane, across the पलीकडे. This releases the enough energy to activate the ATP synthase enzyme that catalyzes the formation of the ATP. ठीक आहे, तेच म्हणजे ट्रिगरिंग करतोय, तयार होते. Along with the NADPH produced by the movement of the electron, the ATP will be used immediately in the biosynthetic reaction. ठीक आहे, ATP will be used biosynthetic reaction takes place in the stroma responsible for the fixing of the CO2 and synthesis of the sugar. This ATP can be immediately used. The ATP तयार झालेली आहे, the ATP will be used immediately in the biosynthetic reaction taking place in the stroma. हा झाला प्रोटॉन पंप. याला म्हणतो केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस. केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस याच्यावरती आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्न पाहिजेत. ऑस्मॉटिक हायपोथेसिस आहे, केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस, त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन. एक सेकंड. केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस. आता हा जो हायपोथेसिस आहे हा दिला कोणी सायंटिस्ट नाव लक्षात ठेवायचं, पीटर मायकेली यांनी काय सांगितलं, ATP सिंथेसिसची जी प्रोसेस आहे, ATP सिंथेसिस इन अ क्लोरोप्लास्टमध्ये ATPचं सिंथेसिस कसं होतं हे त्यांनी सांगितलेलं आहे कोणी, केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिसमध्ये. ठीक आहे, नंतर अजून काय बोललेला आहे तो सांगत असताना, एक सेकंड. हां, नंतर म्हणलेलं त्यांनी अकॉर्डिंग टू दिस हायपोथेसिस, या हायपोथेसिसनुसार ATP synthesis is linked to development of the proton gradient. Development of the proton gradient. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. across the membrane of the thylakoid, across the thylakoid membrane. ठीक आहे, नंतर ज्यावेळेस हा प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप होतो, त्या प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप झाल्यावरती जो लुमेन आहे कोणाची, थायलॉकॉइडची, त्या थायलॉकॉइडच्या लुमेनमध्ये H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढतं आणि H+ आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन वाढल्यामुळं pH कमी होतो. pH लो होता आतमधला. ठीक आहे, नंतर ह्या जो केमिओ ऑस्मॉटिक हायपोथेसिस आहे याच्यासाठी काय काय लागतं, याच्या रिक्वायरमेंट्स काय काय आहेत, याच्यामध्ये महत्त्वाचं लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये एक मेम्ब्रेन लागते, त्यालाच म्हणतो थायलॉकॉइड मेम्ब्रेन. दुसरं म्हणतो प्रोटॉन पंप लागतो, प्रोटॉनचा सोर्स लागतो, जो स्प्लिटिंग ऑफ वॉटर मॉलिक्यूल आहे तो सोर्स आहे महत्त्वाचा. नंतर एक प्रोटॉन ग्रेडियंट डेव्हलप व्हावा लागतो
अँड लास्ट वन आहे एटीपेज एन्झाईम लागते किंवा एटीपी सिंथेस एन्झाईम लागते. एटीपेज नावाचं एन्झाईम लागते. ह्या काय आहेत रिक्वायरमेंट आहेत कोणाच्या किमिओस्मोटिक हायपोथेसिसच्या. ठीक आहे, हे एवढं होतं. याच्यावरती पेपरला प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे वेअर आर द ATP अँड NADPH आर यूज्ड. लक्षात ठेवायचं लाईट रिॲक्शनमध्ये जे तयार होतं. ठीक आहे, लाईट रिॲक्शनमध्ये जे तयार होतं. आता लाईट रिॲक्शनमध्ये काय तयार झालं लाईट रिॲक्शन्स. ठीक आहे, एक सेकंड. लाईट रिॲक्शन कुठे गेलं लाईट रिॲक्शन. हां, लाईट रिॲक्शनमध्ये काय झालं ATP आणि NADPH तयार झाला किंवा NADPH2 तयार झाला. आणि हा तयार झालेला NADPH2 स्टार्च बनवण्यासाठी यूज होतो. स्टार्च बनवण्यासाठी यूज होतो. फोटोसिंथेसिसमधला लाईट रिॲक्शनचा पार्ट संपलेला आहे. ठीक आहे, याच्या एंडमध्ये काय ATP आणि NADPH तयार होतात आणि ते स्टार्च बनवण्यासाठी युजफुल आहेत. ते स्टार्च बनवण्यासाठी काय आहेत युजफुल आहेत. ठीक आहे, त्यातला नेक्स्ट पॉईंट बघायचा होता जो NCERT-मधला NCERT-नुसार पाहायचं आहे. ठीक आहे, वेअर दिस यूज्ड, वेअर दिस ATP and NADP is used. ठीक आहे, वी लर्न दॅट the products of the light reactions are ATP, NADPH and oxygen. कोणते कोणते प्रोडक्ट आहेत IMP. प्रोडक्ट ऑफ द लाईट रिॲक्शन्स आर ATP, NADPH and O2. ऑफ दिस O2 डिफ्युजेस आउट ऑफ द क्लोरोप्लास्ट. O2 बाहेर जाणार आहे आपला देत दिलेला ऑक्सिजन तो. वाईल ATP and NADPH आर यूज्ड टू ड्राईव्ह द प्रोसेस ऑफ द लिडिंग टू द सिंथेसिस ऑफ द फूड. बरोबर आहे, ते फूड बनवण्यासाठी लागणार आहे ATP आणि NADPH. मोर ॲक्युरेटली द शुगर्स. राईट, दिस इज द बायोसिंथेटिक फेज ऑफ द फोटोसिंथेसिस. बायोसिंथेटिक फेज म्हणजे काय फूड बनतं आहे. काय बनतं फूड बनतं आणि त्या प्रोसेसलाच म्हणतो आपण डार्क रिॲक्शन. जी रिॲक्शन स्ट्रोमामध्ये होणार आहे, ज्या रिॲक्शनला लाईट डिपेंडंट नाही आहे. नॉट डिपेंडंट ऑन लाईट. नॉट डिपेंडंट ऑन लाईट त्याला म्हणतो बायोसिंथेटिक फेज. दिस प्रोसेस डज नॉट डायरेक्टली डिपेंड ऑन द प्रेझेन्स ऑफ द लाईट बट इट इज डिपेंडंट ऑन द प्रोडक्ट्स ऑफ द लाईट रिॲक्शन. IMP. Not depend on the light but depend on the product of the light reaction. Dark reaction does not depend on the light but depends on product of light reaction. Product of light reaction, that is nothing but ATP and NADPH2. NADH2 पण म्हणतात, NADPH2 पण म्हणतात. ठीक आहे, नंतर यू मे वंडर हाऊ दिस कुड बी व्हेरीफाईड. इट इज सिम्पल. इमिडिएटली आफ्टर द लाईट बिकम्स द अनअवेलेबल द बायोसिंथेटिक प्रोसेस कंटिन्यूज फॉर द सम टाईम. ठीक आहे, बघा लाईटचा ज्यावेळेस अनअवेलेबल असेल त्यावेळेस ही प्रोसेस सुरू होती अँड देन स्टॉप. इफ द लाईट इज मेड अवेलेबल सिंथेसिस स्टार्ट्स अगेन. सिंथेसिस स्टार्ट्स अगेन. ठीक आहे, नंतर डार्क रिॲक्शन म्हणजे काय. Let us now see how the ATP and NADPH are used in the biosynthetic phase. We saw earlier the CO2 is combined with H2O to produce glucose. माहिती आहे of sugar. It was the interest to the scientist to find out how this reaction proceeds. ही reaction कशी होती हे पाहिजे. Or rather, what was the first product formed by the when CO2 is taken into the reaction. पहिला प्रोडक्ट कोणता तयार होतं हे पण सायंटिस्टसाठी काय होतं वंडर होतं. काय पेपरला महत्त्वाचं नाही, फक्त पाहून घ्यायचं, वाचून घ्यायचं. ठीक आहे, जस्ट आफ्टर द World War II among them the several efforts to put the radioisotopes to beneficial use. The work of the Malvin Kelvin is exemplary. महत्त्वाचं वर्क कोणी केलेलं आहे मेल्विन केल्विन किंवा माल्विन केल्विन म्हटलं तरी चालते. यांनी काय काम केलं ते पाहिजे माल्विन केल्विननी. ठीक आहे, द यूज ऑफ द रेडिओ C14 by him in algal photosynthesis studied led to the discovery that the first CO2 fixation product was the 3 carbon organic compound. हे कोणी सांगितलं माल्विन केल्विननी. ठीक आहे, म्हणजे जनरली काय म्हणलेलं आहे फोटोसिंथेसिस प्रोसेसमध्ये H2 आणि CO2 लागतो. ठीक आहे, CO2 पासून आणि H2O पासून काय बनतं ग्लुकोज बनतं C6H12O6. ह्या प्रोसेसमध्ये या CO2ला पहिल्यांदा फिक्स कोण करतं हे माहीत नव्हतं आणि ते कोणी शोधलं माल्विन केल्विननी. आणि ते कोण होता 3 कार्बन कंपाऊंड ऑर्गॅनिक कंपाऊंड. ठीक आहे, ही कुड कॉन्ट्रीब्युटेड टू द वर्किंग आउट द कंप्लीट बायोसिंथेटिक पाथवे. हेन्स इट इज कॉल्ड द केल्विन सायकल. आफ्टर हिम the first product identified was the 3-phosphoglyceric acid. लक्षात ठेवायचं PGA.
इन शॉर्ट PGA. हाऊ मेनी कार्बन्स ॲटम डज इट हॅव? 3 कार्बन कंपाऊंड येते, 3च कार्बन असणार ना फॉस्फोग्लिसरिक ॲसिडमध्ये. ठीक आहे, मग मेल्विन केल्विनने जे काम केलं ते बघायचं आहे. म्हणजे इथं केल्विन सायकल एक महत्त्वाची अभ्यासासाठी, त्याच्या स्टेप्स कोणत्या आहेत ते आपण पाहिजेत. ठीक आहे. सायंटिस्ट ऑल्सो ट्राय टू नो वेदर ऑल द प्लांट्स हॅव द PGA ॲज द फर्स्ट प्रोडक्ट्स फॉर ऑफ द CO2 फिक्सेशन ऑर वेदर एनी अदर प्रोडक्ट वॉज फॉर्म बाय द अदर प्लांट. बरोबर आहे. माझ्या प्लांट सायंटिस्टला असं वाटत होतं की सगळ्या प्लांटमध्ये C3 हाच ॲक्सेप्टर आहे PGA का बाकीचे पण आहेत. एक्सपेरिमेंट कंडक्टेड over a wide range of the plant led to the discovery of the another group of the plants where the first stable product CO2 fixation of the CO2 fixation was again the organic acid contains the 4 carbon. ठीक आहे, त्याला म्हणतो आणि तो कोण होता? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड or OAA. Since then the CO2 assimilation during the photosynthesis was said to be the 2 main types. Those plants in which the first product is of the CO2 fixation is C3 called as a C3 pathway Kelvin cycle, and those first product have the C4 oxaloacetic acid called as C4 pathway. These groups of the plant showed the other associated characteristics that we'll discuss later. त्यानंतर पाहायचे आहेत. ठीक आहे, मग इथं काय सांगितलेलं आहे? आता काय म्हटलं आपण ATP NADP याचा वापर होतो. हा वापर होत असताना जो H2 आणि CO2 आहे यांच्यापासून ग्लुकोज बनतं. मग ग्लुकोज बनत असताना जो CO2 आहे ह्या CO2चं फिक्सेशन करणारा पहिला कोण? तो होता C3 मॉलिक्यूल. तो होता C3 मॉलिक्यूल. दुसरा होता C4 मॉलिक्यूल. C3 मॉलिक्यूल कोण होता? फॉस्फोग्लिसरिक ॲसिड. इथं कोण आहे? ऑक्झॅलो ॲसिटिक ॲसिड. हे कोणी सांगितलेलं आहे? माल्विन केल्विनने. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 3 कार्बन. याच्यामध्ये किती कार्बन आहेत? 4 कार्बन. लक्षात ठेवायचं. C3 प्लांट, C4 प्लांट. आणि कशावरनं पडलेलं आहे? CO2 फिक्सेशन कोण करते? त्याच्यावरनं पडलेलं आहे. नंतर माल्विन केल्विननी हा शोध लावत असताना किंवा हे सांगत असताना माल्विन केल्विननी काय वापरलं होतं? रेडिओ आयसोटोप्स ऑफ द C14. C14चा रेडिओ आयसोटोप वापरला होता. आणि जी C3 वाली सायकल आहे त्याला म्हणतो केल्विन सायकल. त्याला काय म्हणतात? केल्विन सायकल. ठीक आहे, हे झालं एवढं. नंतर हे प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ द CO2 कोण आहे? ठीक आहे, नंतर केल्विन सायकल. नंतर केल्विन सायकल नंतर काय आहे? केल्विन सायकल नंतर C4 पाथवे. नंतर फोटो रेस्पिरेशन काय आहे? आणि फॅक्टर अफेक्टिंग म्हणजे फोटोसिंथेसिसचा टॉपिक फिनिश होतो इथं. ठीक आहे, नंतर प्रायमरी ॲक्सेप्टर ऑफ द CO2. हे काय महत्त्वाचं नाही पण हे द स्टडी इज व्हेरी अनएक्सपेक्टेडली शो दॅट द ॲक्सेप्टर मॉलिक्यूल वॉज द 5 कार्बन किटोज शुगर. त्याचं नाव आहे रायबिलोज बिसफॉस्फेट. ठीक आहे, पहिल्यांदा कोण ॲक्सेप्ट करते? फिक्सेशन करणं वेगळं आणि ॲक्सेप्ट करणं वेगळं आहे. ठीक आहे, डू नॉट वरी. द सायंटिस्ट ऑल्सो टूक द लॉंग टाइम अँड कंडक्टेड द मेन एक्सपेरिमेंट टू रीच दिस कन्क्लुजन. दिस इज ऑल्सो बिलीव्ह दॅट द सिन्स द फर्स्ट प्रोडक्ट वॉज सिट्रिक ॲसिड द प्रायमरी ॲक्सेप्टर वुड बी द 2 कार्बन कंपाऊंड. They spent many years trying to identify the 2 carbon compound before the discovery of the 5 carbon RBP. त्यांना असं वाटलं की 2 कार्बनचा कंपाऊंड असेल, पण नंतर कळलं की मेन प्रायमरी ॲक्सेप्टर कोण आहे? 5 कार्बनचा कंपाऊंड. त्याचं नाव आहे RUBP रायबिलोज बायफॉस्फेट कंपाऊंड. किटोज शुगर आहे ती. कशाची शुगर आहे? किटोज शुगर. मग प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर कोण आहे? RUBP इज द प्रायमरी CO2 ॲक्सेप्टर विच कंटेन द 5 कार्बन्स. विच कंटेन्स द 5 कार्बन्स. आता 1 by 1 पाहायचे केल्विन सायकल काय आहे ते.